हृदय चाहिए, हृदय चाहिए जो बाधाओं से रुक न सके, जो दमन भार से झुक न सके, जो स्वयं सुलग कर ज्वाला भरभर हृदय हृदय में आग लगाता, मोह निशा का तिमिर जलाता, अंगारों सा भड़क रहा हो, रोम रोम में क्रांति मचाता मचल रहा हो, वह शौर्य चाहिए, हृदय चाहिए, हृदय चाहिए. आदरणीय अटलजींची ही कविता हृदय चाहिए. अशा एका व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. तरुणपणे अगदी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी सैन्यामध्ये दाखल झाले. ऑपरेशन पराक्रम 2001 ते 2003 यामध्ये ज्यांचा सहभाग होता. UPSCचा अभ्यास पूर्ण केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घातक कमांडो म्हणून ज्यांची नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर तोफखान्याचे प्रशिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं असे सुभेदार शरद लामखेडे. थँक्यू. सर, आपली ही सगळी जी मेडल्स आहेत ना, जी तुम्ही अभिमानाने बाळगता, ज्यांच्याविषयी तुम्हाला खूप अभिमान असतो, कायम ते तुमच्या छातीवर असतात आणि तुम्हाला आणि आम्हाला तुमचा पराक्रम सांगत असतात. काय हे पहिलं पदक, दुसरी पदक ही आणि ही? सर, ॲक्च्युली वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर अशी टर्म असते की तुम्ही जवान असता तर ते तुम्ही नेहमी ऑलवेज जवानच असता. ही जी मेडल्स आहेत किंवा ही जी चिन्ह आम्ही बाळगतो आमच्या बरोबर, ही आमच्या कर्तृत्वाच्या, आमचा जो इतिहास असतो, जो आमचा पास्ट असतो, त्याची आम्हाला ग्वाही देत असतं. गेल्या 20, 22, 25 वर्षात आम्ही जी सैन्य सेवा केली, विविध भागांमध्ये केली, मग ते राजस्थानचं 56 डिग्री टेम्परेचर असो, हाडं गोठवणारी जम्मू काश्मीरची थंडी असो, मग काश्मीर किंवा काश्मीर व्हॅलीतल्या ऑपरेशन्स असो, तर ह्या वेगवेगळ्या ऑपरेशनल एरियाजमध्ये आम्ही जे काम केलं तर त्याचं एक मेडल किंवा आपण त्याचा एक पुरस्कार म्हणून इंडियन आर्मी आम्हाला यांनी गौरवान्वित करतं. आणि ज्या वेळेस आमची सर्व्हिस कम्प्लीट होते त्या वेळेस आम्हाला हे मेडल्स दिले. ही सगळी मेडल्स आणि तुम्हाला बघताना आम्हाला आमच्या आर्मीविषयी आणि तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो. थँक्यू सो मच. आदर वाटतो खरं म्हणजे. यातलं हे पहिलं पदक काय आहे? सर, मी 2011 ते 2013 एक इन्स्ट्रक्टर कोर्स केलेला, तर ज्यामध्ये मी आपल्या भारतीय जेवढे तोफा आहेत किंवा तोफखाना आहे त्याचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतरचे पुढचे वर्ष मी ॲज अ शिक्षक म्हणून राहिलो. शिक्षक होता? होय. तर तो ॲज अ असिस्टंट इन्स्ट्रक्टर ऑफ गनरीचा बॅच आहे. हे मेडल्स ज्या टेरेनमध्ये मी माझी सेवा दिली गेली 22 वर्ष. आणि हा घातक कमांडोचा डॅगर आहे की जो घातक कमांडो. येस. भारतीय सेनेमध्ये सगळ्यात आणि जगातल्या सेनेमध्ये सगळ्यात टफ कोर्स म्हणून जो ओळखला जातो तो हा कोर्स आहे. कारण हा कोर्स कम्प्लीट करणं एका सैनिकाची खूप मोठी उपलब्धी असते. सर, शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, की जिथं शिवाजी महाराज घडत गेले, त्यांचं बालपण, आणि त्याच भागामध्ये तुमचंही बालपण गेलंय. सर, कुठे? सर, मी जुन्नर तालुक्यातलं एक छोटंसं मंगरुळ म्हणून गाव आहे, कुकडी नदीच्या तीरावर. हो. तर त्या तीरावरती मंगरुळ या गावी माझा जन्म झाला. सर, तुमच्या बालपणच्या आठवणी काय काय आहेत? कसं होतं तुमचं बालपण? ओके सर, मी एक लहान शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला, की जिथे आमचा उदरनिर्वाहाचं साधन आणि एकमेव पैसे किंवा आपल्या उदरनिर्वाहाला ज्या गोष्टी लागतात त्याचं साधन एक शेती करण्याचं होतं. बेसिकली लहानपण खूप कष्टात गेलं, कारण लहान वयात जबाबदाऱ्या पडल्या आणि पायावर उभं राहायची जिद्द निर्माण झाली लवकरात लवकर. यामध्ये सगळ्यात प्रथम काही गोष्टींनी मला खूप मोटिवेट केलं की त्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या माझ्या जीवनात. जसं की माझे आजोबा श्री बापूसाहेब लामखडे हे 2 वेळा राष्ट्रपती मेडल विजेते होते. 2 वेळा? येस. राष्ट्रपती? येस सर.
सर तुम्ही 1980-90चा जर काळ पाहिला तर त्या काळात खूप मुंबईमध्ये तस्करी वगैरे व्हायची. तर हो. भारतीय कस्टम अधिकाऱ्यामध्ये ते हवालदार जमादार होते, जमादार बापूसाहेब लामखडे म्हणून. सर त्यांनी असे काही गुंड पकडलेत की ज्यांच्याकडून लाखोंची तस्करी चा माल आपल्या भारताच्या रेव्हेन्यू कस्टम खात्याला मिळाला. आणि ह्याच कामगिरीसाठी त्यांना एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रपती मेडल्स मिळाले. आणि त्यांचा जो स्टॅच्यू होता तो आमच्या अगदी शाळेच्या समोर असायचा. तर आम्ही जेवायला त्यांच्या समोर बसायचो. आम्ही त्यांचा रुबाब, त्यांचा बाणा, त्यांचा युनिफॉर्म ह्या सगळ्या आम्हाला एवढ्या अट्रॅक्ट करायच्या की आपल्यावर हा युनिफॉर्म असला पाहिजे. ही बरं. क्रेज अगदी लहानपणापासून मनात होती. त्यानंतर सर जेव्हा 10वी-11वी चे हे वर्ष होतं त्यावेळेस पैसे किंवा आपण शाळा पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतःही इतरांच्या शेतावर कामाला जायचो. बरं. अगदी मी आठवतंय मला तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा कामाला गेलो त्यावेळेस मला ₹3 असा एका प्रत्येक दिवशीला रोज भेटायचा. ₹3? येस सर. मला ₹3 माझ्या बहिणीला म्हणजे ₹5. आयुष्याची लढाई इथूनच सुरुवात झाली आहे. येस सर. मला ₹3 माझ्या बहिणीला ₹5 आणि माझ्या भावाला ₹10 असेच ₹18 आम्हाला एक दिवस कमाई भेटायची. सो दॅट की आणि हे आम्ही आमच्या आईने खूप कष्टाने शाळा शिकवली की हे आम्ही बरं. सुट्ट्यांमध्ये करायचो. सो दॅट की आई-वडिलांना थोडेसे हेल्प होईल. सर माझे भाऊ 1998 मध्ये आर्मीत जॉइन झाले आणि 1999 मध्ये कारगिल वॉर सुरू झालं. त्यावेळेस मी अगदी 9वी-10वीत होतो. तर तो माझा सेकंड मोटिव्हेशन सोर्स होता की शरद यू हॅव टू जॉइन द आर्म फोर्सेस. येस, सेकंड सोर्स येस, सेकंड सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. भाऊ. येस. तर 1998 मध्ये ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर बेळगावमध्ये त्यांनी कारगिलमध्ये काही पोस्ट वॉर ज्या गोष्टी बरं. होत्या ते नवीनच होते त्यामुळे त्यांना लढाई संपल्यानंतर तिथे ते पाठवलं गेलेलं. तर त्या वेळेस जे आमच्या म्हणजे आम्हाला जे इन्स्पिरेशन भेटायचं, जे रक्त सळसळायचं, तो भाग आम्हाला नेहमी मोटिवेट करायचा की शरद हा युनिफॉर्म घातला पाहिजे. पण माझ्या भावाचं त्यावेळेस स्वप्न होतं की शरद मी आता जवान म्हणून गेलो, तू ऑफिसर्स म्हणून यायला हवं. तर ते स्वप्न मी माझ्या पूर्ण लाईफ टाईम जिवंत ठेवले की मला हे म्हणजे ऑफिसर शेतकरी, बनायचं. ते विद्यार्थी, ते जवान, ते मिलिटरी ऑफिसर, सर. अशा स्टेपमधनं तुमची स्वप्न हळूहळू वाढत गेली. होय सर. तर ह्या 3-4 गोष्टी होत्या की सर यांनी खूप मोटिवेट केलं. खूप तुम्ही आत्ताच अटल बिहारीजींची हो, एक हो. कविता ऐकवली. खूप खूप सुंदर कविता होती आणि मी त्यांना खूप रिलिजियसली फॉलो करतो. तर जेव्हा 1999 जो कारगिल वॉर सुरू झालेला तर तेव्हा त्यांची भाषणंही मी ऐकलेली होती. तर तेही एकदम इन्स्पिरेशन करणारी होती एका तरुण वयाच्या मुलांमध्ये. तरुण वयाच्या मुलांना असं वाटायचं की तुम्ही आत्ता आपण अटलजींना बॉर्डरला. बघितलंय? होय सर. काही आठवणी आहेत अटलजींच्या? सर अटलजींचं बोलणं, त्यांच्या बोलण्यातली जी डेप्थ होती, हो, ती हो. खूप वाखाणण्यासारखी होती आणि ती खूप मोटिवेट करायची, की जेव्हाही ते कोणत्याही विषयावर बोलायचे, खास करून आम्ही आर्मीच्या रिलेटेड गोष्टी ऐकायचो त्यांच्या. तर त्याच्यामध्ये एक स्ट्राँग होल्ड होता. त्याच्यामध्ये एक जरब होती. त्याच्यामध्ये एक दुसऱ्या प्रतिपक्षाला किंवा पाकिस्तान आपण म्हणू शकतो, की त्यांना एक संदेश जायचा डेप्थमध्ये, की बरं. हा माणूस जेवढा आतमधून शांत आहे, जेवढा आतमधून संयमी आहे, तेवढाच प्रखर, तेवढाच डिसिजन घेणारा, तेवढाच कणखर पण माणूस आहे. हे सगळे आदर्श तुम्ही बघत होतात. येस सर, येस. आणि ह्याच मोटिवेशनमधून 2000 मध्ये आम्ही तयारी केली आर्मीमध्ये जॉइन करण्याची, प्रयत्न करण्याची सुरुवात केली. मी एक NDAचा अटेम्प्ट ही दिला. पण त्या अटेम्प्ट माझा एवढा बेस पक्का नसल्यामुळे मी NDA क्लिअर करू शकलो नाही. आणि तेही एक मनात खंत राहिली, की भावाचं एक स्वप्न होतं, की तू NDA हो. किंवा तो ऑफिसर म्हणूनच यायचंय आणि अ, त्या गोष्टीला चणचण लागली, की नाही भावाचं काहीतरी स्वप्न आहे, अजून आपण पूर्ण करू शकलो नाही, एक चणचण होती. आणि इन कमिंग इयर्स मी आत्तापर्यंत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा पूर्ण बेस्ट दिलं, झटत राहिलो. 2001 मध्ये मी आर्मी जॉइन केली सर. पहिल्यांदा आर्मीमध्ये जॉइन झाल्यानंतर तुमचा काय अनुभव होता? कसं वाटलं, की आपल्या भावाची स्वप्न, आपली वडिलांची स्वप्न पूर्ण होत आहेत? सर 2001 मध्ये भरती झाल्यानंतर 1 ऑगस्टला आम्हाला हैदराबादला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं. बरं. आणि
हा असा अनुभव होता की पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात घरच्यांपासून दूर गेलो होतो. इव्हन दो मी माझ्या आईला 12वी पर्यंत कधीच एका दिवसासाठी वेगळं सोडलं नव्हतं. आणि हा असा पिरियड होता की मी अचानक 7 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जाणार होतो. तर 2000 ऑगस्टला जे आमचं ट्रेनिंग सुरू झालं, तर मग तो होम सिकनेस येतो, तो फटिग्स येतात, तुम्ही थकता, तुम्ही खूप मेहनत करता, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला तुमच्यावर प्रयोग केले जातात, तुम्ही एक सिव्हिलियन मधून एक आर्मीमध्ये ट्रान्सफॉर्म होता. तर हा जो चेंज आहे, हा नवीन जी पिढी आहे किंवा जी यंगस्टर्स असतात, त्यांना हा चेंज जेवढा रोचक वाटतो तेवढा भीतीदायकही वाटतो. भीतीदायक वाटतो. येस. भीती याच्यासाठी असते की आर्मी, मला एक पॉइंट तुम्हाला सांगू इच्छितो आता एवढ्या माझ्या सर्व्हिसच्या पिरियड नंतर, की आर्मीचा जवान हा सर्वात जास्त भीती त्याच्यामध्ये असते. आम्ही तर समजत होतो की जवान म्हणजे भीती शक्यच नाही. सर, भीती हा हा वेगळा विषय. म्हणजे ज्या टर्ममध्ये मला सांगायचं की आम्हाला भीती असते की आम्ही अ, अ, कोणत्या ठिकाणी जायला लेट तर नाही होऊ आमच्या कामासाठी. आम्हाला भीती असते की आमच्यामध्ये अपराईटनेस आहे की नाही, आमच्यामध्ये करेज आहे की नाही. ज्या वेळेस कोणतीही घटना घडते, सपोज हो. एक छोटीशी घटना असेल आर्मीमधली, की तुम्हाला ऑपरेशनला जायचंय. हम्म. बेसिकली भीती असतेच, पण हो. ती दाखवायची नसते किंवा ती ती ओव्हरकम करायची असते. बर. पण ती भीती एक सामान्य माणसालाही असते आणि आर्मी सोल्जरलाही तेवढीच असते. आमच्यासारख्या सिव्हिल माणसांना मृत्यूचीच भीती असते. येस. आणि तुम्ही तर त्या मृत्यूवरती मात करता आहात. येस सर. हा इट्स अ पार्ट ऑफ आर लाईफ. आवर लाईफ. येस. अँड जसं जसं आपण पुढे जात जातो, जसं जसं हो. आर्मीत आम्ही ग्रो अप होत जातो, तर ही या गोष्टी आमच्यात रुजवल्या जातात की म्हणजे ज्यावेळेस वेळ तुमच्या भीतीची कारणं वेगळीच आहेत. येस. आम्ही 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 इनडिसिप्लिन राहायला घाबरतो. आम्ही मतलब नॉट जो कुठे लेट जायला घाबरतो. आम्ही आमच्या लुकला घाबरतो की आम्ही खराब तर दिसत नाही ना समोरच्या समोर. आम्ही सीनियर समोर म्हणजे यू कॅन से अपराईट दिसले पाहिजे. तुम्ही असे यू कॅन्ट स्टँड मतलब लूज. तुम्ही असं कसे असे उभे नाही राहू शकत. तुम्ही समोरच्यांशी बोलताना अदबीनच बोललं पाहिजे. समोरच्यांची रिस्पेक्ट केला पाहिजे. एल्डर्सचा रिस्पेक्ट ऑर द सिनियर्सचा रिस्पेक्ट हा असलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या काम येते की नाही याची भीती असते, की जर मी तोफेचा शिक्षक किंवा मला तोफ चालवायची, तर मला ते येतंय का नाही. इट्स अ व्हेरी लाँग स्टडी प्रोसेस किंवा याला खूप शिकावं लागतं, जीवनभर म्हणजे शिकावं लागतं. तुमची ही भीती हेच तुमच्या प्रगतीमधले टप्पे आहेत, येस सर. की हे नाही करायचं. भीती म्हणजे भीतीचा वेगळा अर्थ आपण घेऊया, की या गोष्टी नाही करायच्या. करेक्ट सर. ह्या गोष्टी काय करायच्या नाही ह्या गोष्टी असतात. काय करायच्या नाहीत या गोष्टी असतात. Yes, बरं sir. बरं. सर, असं करत असताना 2001 ते जो आमचा ट्रेनिंग पिरियड होता, तर लकीली नोव्हेंबर मध्ये आम्हाला कळलं की आपल्या संसद भवनावर हल्ला झालाय. हो ट्रेनिंगमध्ये हो असताना. हो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की नोव्हेंबर 2009 मध्ये माझं बेसिक ट्रेनिंग कंप्लीट होऊन आम्हाला सुट्टी भेटणार होती. ज्या दिवशी मला सुट्टी भेटणार होती त्याच दिवशी दिल्लीवरून लेटर आले की सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल करा आणि सगळ्यांना फर्दर ट्रेनिंग लगेच फास्ट बेसिसवर सुरू करा, सो दॅट की आम्हाला लढाईमध्ये, कारण भारतीय सेना ही लढाईसाठी मोबिलाइज केली गेली होती त्यावेळेस. तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये एक सैनिक म्हणून सतत ट्रेनिंग हा विषय असतोच ना. येस. सोल्जर्स आर मेड ऑफ ड्रिल्स सर. आम्ही लोक म्हणतो की हे काय सारखं लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, पण ते लेफ्ट राईट हेच खूप महत्वाचं असतं नाही. येस. डिसिप्लिन इज अ बेस ऑफ आर्मी. ड्रिल्स इज अ बेस ऑफ आर्मी सर. की जर कोणत्याही गोष्टीची तुम्ही ड्रिल्स केली नाही तर तुम्ही ते परफेक्टली करू शकत नाही. त्या सगळ्याच सैनिकी आयुष्यामध्ये एक रुबाब असतो, त्याचं आम्हाला खूप आकर्षण वाटतं असतं. की काय रुबाब असतो, ती मेडल्स, तो रुबाब, ते बसणं, ती नजर. येस सर. आम्ही लोक अगदी आरामात बसणार, कसेही बसणार, पण तुमचं बसणं, तुमचं बोलणं, तुमची अदब हे सगळं ट्रेनिंगचा भाग आहे. येस सर. कारण लाईफ टाईम वन्स अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर. मी तुम्हाला म्हटलंय की हो. सोल्जर ज्यावेळेस सुरुवातीला येतो आपल्याला असं वाटतं की एकदा सोल्जर झाला आणि तो काही शिकत नाही, पण थ्रू आउट हिज इयर्स, थ्रू आउट हिज करिअर, तो वेगवेगळे कोर्सेस करत राहतो आणि काही नाही
तरी हा. त्याला वर्षातून 3 ते 4 महिने युद्धाभ्यास करायला जावंच लागतं. बर. म्हणजे युद्धाभ्यास म्हणजे ट्रेनिंग. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या ट्रेनिंग व्यवस्थित करता, तुम्ही तुमच्या ड्रिल्स रिहर्स करता, हो. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल, ऍक्च्युली देशाला गरज पडेल, त्यावेळेस हो. तुम्ही तुमचा बेस विसरलेला नसाल. तुम्ही त्या ट्रेनिंगचा हिस्सा असल्यामुळे तुम्ही तुम्हाला दिलेली शिकवण ती हो. त्या लढाईत वापरू शकाल. सो बेसिकली ट्रेनिंग हा खूप महत्वाचाच भाग आहे. आणि आमच्यामध्ये आर्मीमध्ये तर ट्रेनिंग ही डेली बेसिसवर चालूच होते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ही ट्रेनिंगचाच पार्ट असतो. आणि झोपतानाही ज्यावेळेस कधी तुम्हाला ड्युटीज किंवा तुम्हाला अलर्ट राहायला लागतं, तर तोही एक ट्रेनिंगचा पार्ट असतो की तुम्ही गाढ झोपलेले आहात आणि झोपेत सुद्धा ट्रेनिंग चालू असतं. एक्झॅक्टली तुम्ही गाढ झोपलेला असता आणि तुम्हाला कळतं की तुम्हाला तुमच्या एरियाचं संरक्षण करायला लगेच उठायला लागेल. तर आमच्या जे अलर्ट सिग्नल्स असतात, तसा हो. जसा अलर्टचा सिग्नल भेटला तसं तुम्ही झोपेतून पुढच्या 2 ते 3 किंवा 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला आहे त्या ठिकाणी तुमची पोझिशन घ्यावीच लागते ऍट एनी पॉइंट, ऍट एनी सर्कमस्टन्सेस. हो. तर तुम्ही असे निवांत झोपू शकत नाही आर्मी लाईफ मध्ये. बर. ऑलवेज यू शुड बी अलर्ट, ऑलवेज यू शुड तयार, हमेशा तयार. हमेशा तयार. तर मग तर एका जवानाला मी सांगत होतो की सर, एका जवानाला त्यांची बेसिक, म्हणजे मी 8 महिने ट्रेनिंग केली आहे, मला घरी जायची ओढ होती आणि मला घरी जायला भेटलं नाही. तर आय वॉज व्हेरी सॅड की मी आता आईवडिलांना भेटणार आहे, 8 महिने मी आईला वडिलांना भेटलो नाही आणि माझी सुट्टी कॅन्सल झाली आहे त्या संसद हल्ल्याच्या वेळेस. संसद हल्ल्यामुळं. तर त्यामुळं मला एक स्ट्रेस आल्यासारखा झाला, एक तणाव आल्यासारखा झाला की आपण आपल्या घरच्यांना, सगळी माझ्या अगोदरचे मित्र सुट्टीला गेलेले, प्रत्येक जण सुट्टी ट्रेनिंग करत असताना त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्या सुट्टीला जाताना पाहत असतो. माझ्या बाबतीत हे वेगळं झालं. आणि आय होप की ज्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात, किंवा त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, त्या आपल्याला आणखीन मजबूत बनवतात. सो मी माझं ट्रेनिंग कंटिन्यू केलं आणि ट्रेनिंग कंटिन्यू झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग जम्मू अँड काश्मीरमध्ये, जिथे ऍक्च्युअल लढाई ला युनिट्स डिप्लॉय होते, तिथे आमची पोस्टिंग झाली. बर. तर हा पोस्टिंग किंवा तो जम्मू काश्मीरचा एक अनुभव आहे हा, किंवा त्या लढाईच्या क्षेत्रातला जो अनुभव आहे, तो माझ्या सैनिकी जीवनातला सगळ्यात चांगला अनुभव आहे की जिथे मी एक सोल्जर म्हणून डेव्हलप झालो. पण त्या संसद हल्ल्याच्या संदर्भात थोडीशी आम्हाला ऐकायला आवडेल ना. संसद भवनावर हल्ला हा एक राष्ट्रीय इश्यू झाला. बर. ऍज अ सोल्जर, एका जेव्हा एक सोल्जर एका जागी दुसऱ्या जागी मोबिलाइज केला जातो लढाईसाठी, हो. तर त्याच्या जीवनात त्याचा खूप परिणाम होतो. जेव्हाही एखाद्या सोल्जर्सला लढाईसाठी प्रिपेअर केले जाते किंवा त्याच्या युद्ध क्षेत्रात पाठवलं जातं, तर त्याच्यासाठी त्याला पूर्ण त्याचे इक्विपमेंट्स असतील, त्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असतील, ह्या सगळ्या पॅकअप करून लढाईच्या हिशोबाने त्या सगळ्या पॅकअप करून तिथे घेऊन जाव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये माणूस त्याच्यामध्ये कधी चुकू शकत नाही जनरली. बर. किंवा तुम्हाला तिथे गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत, जशा गोष्टी आहेत, त्या गोष्टीला अडॉप्ट करून, जशी सिच्युएशन आहे तसं अडॉप्ट करून तुम्हाला तिथे राहावं लागतं. 2001 मध्ये मी ज्यावेळेस पोस्टिंग गेलो होतो, त्यावेळेस आम्ही काश्मीरच्या, जम्मूच्या एक दूर बॉर्डर लगतच्या एरियामध्ये डिप्लॉय झालेलो सर. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची ठरली की आम्ही पुढचे 7 ते 8 महिने स्मशानात राहत होतो. स्मशानात राहत होतात? येस सर. सर, आर्टिलरी ही एक युनिट असते की ज्याच्यामध्ये 6 तोफा असतात. म्हणजे पहिला मुद्दा जो आहे की याच्यात स्मशानात राहायचं, की जिथे सारखा मृत्यूच आहे, त्याची भीती संपवायची. होय सर, होय. ज्यावेळेस सैन्य लढाईसाठी तयार होतं, ते इन्फंट्री असते की जे समोरासमोर लढाई करतात, आणि आम्ही आर्टिलरीमध्ये होतो की तोफखान्याचं होतं की जे 7 ते 8 किलोमीटर मागे राहतात. ही काय स्ट्रॅटेजी असते? फ्रंट, बॅक, सपोर्ट सिस्टीम? सर, एक इन्फंट्री असते की जे समोरासमोर लढतात, त्यांच्यासाठी जे मध्ये असतात इंजिनियर्स असतात की जे इन्फंट्रीला रस्ता करून देतात, ब्रिजेस करून देतात, ते त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करतात. कारण ब्रिजेस करणं, त्यांच्यासाठी रस्ता तयार करणं, हे सगळे इंजिनियर्स काम करतात. हे जे इन्फंट्री झालं, इंजिनियर झाले, हे सगळे फायटिंग फोर्स आहे. त्यातल्या त्यात आर्टिलरी आहे की सगळ्यात महत्वाचा
आपल्या डिफेन्स सिस्टमचा भाग आहे बर की आर्टलरी शिवाय कोणतं युद्ध जिंकलं जात नाही. आर्टलरी इज अ गॉड ऑफ वॉर. बर तर मग ही आर्टलरी जर जे एक तोफखाना असतो तो ऑलमोस्ट 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरच्या एरियामध्ये डिप्लॉय केला जातो. तो त्याला तिथं त्याच्यात तेवढा तो पसरलेला असतो त्याचे मला एलिमेंट्स. थोडीशी आठवण येते सर पानपत युद्धाची, सर की नेमकं असंच घडलं होतं. सैन्य पुढं पुढे जात होतं, मागं तोफखाना होता आणि त्यांनी डिसिप्लिन मोठी आणि ते तसेच पुढे गेले. आता तोफांचे मारा व्हायचा तो आपल्या सैनिकांवर होईल. ही स्ट्रॅटेजी थोडीशी गडबड झाल्यामुळे तो थोडासा आपल्याला पानपतच्या युद्धामध्ये पराभव झाला असं असं म्हणावं लागेल. म्हणून या आर्टरीचं खूप महत्व आहे की तोफखाना या सगळ्यांना सपोर्ट करत असतो, त्याच्याशिवाय फ्रंट पुढे जाऊ शकत नाही. करेक्ट सर. बरोबर आहे. करेक्ट सर. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या तोफांचा मारा करत असतो आम्हाला ही नेहमीच काळजी असते की आमचा जो तोफाचा गोळा पडणार आहे तो तो आमच्या पलीकडे सैन्यावर पडला. पडणार आहे, आमच्यावरच पडणार नाही. तर हो. त्यासाठी जो प्लॅनिंग, जे कोऑर्डिनेशन, जे ड्रिल्स आपण म्हणतो की ट्रेनिंग ट्रेनिंग आमचा हा वर्षभराचा काळ असतो की आम्ही याच्यामध्ये आम्हाला एवढं स्ट्रिक्ट बनवत असतो की एवढ्या ड्रिल्स रिहर्स केल्या जातात की चुकूनही आमच्याकडून अशा गोष्टी होत नाही. सिव्हिल आयुष्यामध्ये चुका झाल्या तर फारसं काही बिघडत नाही, सुधारता येतात. पण मिलिटरीच्या किंवा युद्धामध्ये चूक ही न परवडणारी आहे. सर कारण एकदम आपल्या सैन्याचंच त्याच्यामध्ये नुकसान आहे. सर ट्रेनिंग जर घेतलं नाही ना तर हो. ही जी अवजार आहे ही माणूस बघत नाही, ही देश बघत नाही. ही घातक अवजार असतात की जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट नाही केला, तुम्ही त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित नाही केला तर ते तुम्हालाही धोका देऊ शकते. तुम्ही तुमच्या शस्त्रांचा रिस्पेक्ट ठेवता. आम्ही आमच्या शस्त्रांना देवाप्रमाणे पोचतो की ऐन टायमाच्या ऐन लढाईच्या वेळेस यांनी आम्हाला धोका दिला तर आमचा स्वतःचा जीव जाऊ शकेल. अगदी एक वेगळाच प्रश्न. Yes. असं कधी तुम्हाला जाणवलंय की शस्त्रांनी धोका दिलाय? सर कधी कधी मिलिटंट ऑपरेशन्स होतात किंवा हो. त्यामध्ये आपण आपली जी बंदूक असते जर सपोज आपण रोज मेंटेनन्स नाही केली तर त्याच्यामध्ये राऊंड अडकला जातो. मग त्यासाठी 4 इलाज करावे लागतात की तो बरं. राऊंड फटाफट काढून त्याच्यासाठी तो राऊंड बाहेर काढून आपल्याला रिलोड करावे लागते. हो. आणि जर आपली कधी कधी सिस्टम लॉक होतात, पण हे सिस्टम लॉक होण्याचं कारण, बंदूक लॉक होण्याचं कारण आपला पुअर मेंटेनन्स असतो. सो डेली बेसिसवर आमच्या इकडे असतं की वेपन मेंटेनन्स हा झालाच पाहिजे, केलाच जातो. आणि त्या बाबतीत आर्मी आपली खूप सुदृढ आहे, स्ट्रॉंग आहे. ड्रिल्स आपल्या खूप रिअर्स म्हणजे वेल रिटर्न आहे, SOP रिटर्न्स आहेत की तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. आमच्यासारख्या सिव्हिलियन्सला आपल्या मिलिटरी विषयी ऐकायला आणि आपण काय दर्जाचे आहोत जगामध्ये हे ऐकायला खूप आवडतं. येस सर. सो कमिंग बॅक टू दी सर ऑपरेशन पराक्रम की पराक्रम. हो. ज्यावेळेस आर्टलरी जी डिप्लॉय केली जाते ती 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरच्या एरियात आपण डिप्लॉय करतो. आणि त्यामुळे जे एलिमेंट्स जे केले जातात की ते तोफ असते की जिची खूप मोठी तोफ असते आणि तिला जमिनीखाली आपल्याला बंकर्समध्ये ठेवावे लागतात, हाईड करावे लागतात, कॅमोफ्लॅग करावे लागतात, लपून ठेवावे लागतात, जेणेकरून दुश्मनच्या एअर अटॅकमध्ये आपण येणार नाही. त्यांना वरून उडता उडता सहज आपण जरी दिसलो की ते तोफा आहे तर ते 2 मिनिटात आपली एक तोफ बर्बाद करेल. आणि लढाईमध्ये तोफा बर्बाद होणं ह्या दुश्मनसाठी किंवा शत्रूसाठी हा खूप मोठा विजय असतो. सो आम्ही पराक्रम मध्ये पूर्ण एलिमेंटसाठी गन एरियाज तयार करत होतो, खड्डे खोदत होतो दिवस रात्र, ज्याला खंदक म्हणतात ते. हा बंकर्स गनपिट्स म्हणतात, बंकर्स म्हणतात, जे गनमध्ये ज्या पिट्स मध्ये ठेवले जातात त्याला गनपिट्स वगैरे असं म्हणतात. तर हे करत असताना जो माझा तिथे जम्मू अँड काश्मीरमध्ये पाऊल पडल्यानंतरच आम्ही बंकरमध्ये राहायला सुरुवात केली आणि तिथूनच एक नवीन सोल्जरली लाईफला सुरुवात झाली माझ्या, की बंकर्समध्ये कसं राहिलं जातं किंवा जिथे स्मशानभूमी आहे जिथून आम्ही खोदताना तिथून स्केलेटॉन वगैरे निघायचे, खोपडी वगैरे किंवा आपण म्हणतो की हाडं वगैरे निघायची माणसाची, कारण आम्ही ते डिग आउट करत होतो आमच्या राहण्यासाठी. ते निघायचं, आम्ही तिथे आमचे बंकर्स वगैरे बनवायचो. सो हे राहत असताना हा एक वेगळा सोल्जरली अनुभव होता सर. आणि हे असे आम्ही रात्रंदिवस पुढचे 3 ते 4 महिने आम्ही हे करत होतो न थकता. ह्यावेळेसचे जे सोल्जर मी बघितले ते आता ते जे स्पिरिट आहे हे स्पिरिट सर मी शब्दात सांगू शकत नाही की
काय स्पिरिट होतं की जे त्यांना दिवस रात्र हातात फावडं आणि कुदळ घेऊन एवढे मोठे मोठे गड्डे त्यांना खोदायला त्यांना एनर्जी देत होतं. सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम होते, सगळ्यांच्या घरी इश्यूज होते, तरीही त्यांनी कधीही त्या इश्यूकडे कधी स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे कधी बाऊ केला नाही की मला मला प्रॉब्लेम्स आहेत. आणि तरी ते आनंदाने हसत खेळत मी पाहायचो की ते जुने जुने सोल्जर्स जे माझ्यापेक्षा 10-15 वर्ष सिनियर होते खूप आनंदाने आम्हाला ट्रीट करायचे, आम्हाला बर. ट्रेन करायचे. सर हा जो 2 ते 3 महिन्याचा काळ होता त्यांनी मला खूप ॲज अ स्ट्रॉंगली Strong सैनिक म्हणून मला ग्रोमअप केलं. बर. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे आमचे सिनियर्स इमिजिएट आम्ही त्यांना उस्ताद हो. म्हणतो किंवा नंबर 1 उस्ताद म्हणतात. तर हे महत्वाचे दुवे असतात एक सोल्जरला बनवतात. त्याच्यामध्ये देशभक्ती आणण्यात, त्याच्यामध्ये स्पिरिट आणण्यात, त्याच्यामध्ये नेव्हर से डाय स्पिरिट आणण्यात, त्याच्यामध्ये एक करेज आणण्यात, ह्या गोष्टी इंजेक्ट केल्या जातात आमच्यामध्ये. हे बर. आमच्यात भरलं जातं. इटलीमध्ये बरोबर. देशभक्तीची व्याख्या म्हणणं बरोबर नाही. देशभक्ती म्हणजे काय? सर देशभक्ती ही आमची एक कंटिन्युअस प्रोसेस असते. देशभक्ती बर. म्हणजे कोणत्या जागी जी आम्हाला दिलेली जागा आहे, दिलेली वेळ आहे, ती वेळ पाळणे. ही देशभक्ती. देशभक्ती म्हणजे तुम्ही तुमच्या इक्विपमेंटशी प्रामाणिक राहा, ही देशभक्ती. तुम्ही तुमच्या युनिफॉर्मशी प्रामाणिक राहा. ही देशभक्ती. येस. तर कोणतेही काम करताना ते तुम्ही गाणं ऐकलं असाल सर की काही डाग न लग जाए. कोणतेही काम करताना तुमच्या युनिफॉर्मला ते शोभतंय का, तुमच्या युनिफॉर्मवर त्याच्यावरती लांछन तर लागणार नाही. तर हा भाग आम्ही खूप जपायचो. सो देशभक्ती म्हणजे माझ्यासाठी तेच होतं की मला जे काम दिलंय, माझं ॲज अ सोल्जर म्हणून माझ्या ड्युटीज आहेत, हो, ती मी प्रामाणिकपणे करतोय. ऑनेस्टी इन युअर प्रोफेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. देशभक्ती म्हणजे आपलं घरही पाहणं, आपलं ऑनेस्टी म्हणजे आपल्या वरिष्ठांनी जे सांगितलंय ते करायचं म्हणजे करायचंच. मला हे शब्द मिलिटरीमधले फार आवडतात बरं का. एखादी ऑर्डर दिली, हो बघतो करतो, असं नाही. येस सर, येस सर. करेक्ट सर. काय होतं की ऑर्डर्स चुकीची आहे किंवा ही योग्य नाही हे सांगायला सोल्जर्सला हो, म्हणजे सोल्जर्स नाही सांगू शकत. ते फक्त त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असतो की आणि म्हणूनच आम्ही याला मिलिटरी डिसिप्लिन असं म्हणतो. येस सर. सर, करोना काळामध्ये अनेकांना एकांतात राहावं लागायचं सर. आणि आमच्यासारख्यांना ती फार शिक्षा वाटायची की एखाद्या खोलीमध्ये आठवडा राहायचं. पण तुमच्या वाटेला तर अशा प्रकारच्या बंकरमध्ये राहणं खूप वेळा आलं असेल ना? येस सर. काय असतं हे बंकरमधलं राहणं? सर जसं आपण बघितलं की माझी सुरुवातच बंकरमध्ये राहण्यापासून गेली. जसे मी ट्रेनिंग कम्प्लीट झाले, मी पराक्रममध्ये लॉन्च झालो आणि आम्ही जमिनीच्या आतमध्ये बंकर्स म्हणजे एका ठिकाणी वरून दुसऱ्या गनपर्यंत जरी जायचं ठरलं तर आम्ही ट्रेंचेस मधून जायचो. बर. आमचं राहणं, खाणं, अन्न शिजवणं हे सगळे बंकरमध्ये व्हायचं. कारण हे बंकरचा आकार केवढा असतो पण मग? सर जसं आपण लिव्हिंग बे असं 10x10 त्याचे आकार ठरलेले असतात. पण जमिनीच्या खाली आणि वरनं अजिबात दिसणार नाही. वरून दिसणार नाही. प्लस तुम्हाला त्याच्यावरती जर दुश्मनचा किंवा आपल्या शत्रूचा जर बॉम्बगोळा हल्ला जरी झाला हो, तरी आपल्याला जास्त जीवितहानी होणार नाही किंवा आपण जर बंकरमध्ये असून तर आपला मृत्यू होणार नाही एवढं थोडंसं शुअरिटी असते. बर. तर बंकर लाईफ हे असं असतं. असं किती दिवस तुम्ही बंकरमध्ये राहिला होता? सर पुढचे 5 ते 6 महिने आमचं बंकर लाईफ सुरू होतं. 5 ते 6 महिने जमिनीखाली बंकरमध्ये? येस सर. मग ते त्यांचं रुटीन कसं असायचं मग? सर जसं आपण घरात सकाळी उठतो हो, तर तसं आम्ही सकाळी 4-4:30ला उठायचो. हे सगळं बंकरमध्ये? हे सगळं बंकरमध्ये. सकाळी 4-4:30ला उठायचं. उठल्यानंतर आमच्या इकडे कुक हाऊस असायची. फटाफट एक किटली घेऊन जायचं, चहाची किटली घेऊन चहा घेऊन यायचं. आमचे जेवढे सगळे सिनियर्स होते, जे सिनियर्स होते सगळ्यांना चहा पाजायचा. आपल्या बंकरची साफसफाई करायची, आपला बेड व्यवस्थित लावायचा. त्यानंतर बंकरच्या बाहेरची जी माती खाली घसरली असेल दिवसात ती व्यवस्थित करायची. तोफांच्या शेजारी ज्या तोफा डिप्लॉय असतात त्यांचं जे रेकॉर्डिंग वगैरे असतं किंवा ते एका दिशेला आपण हे करतो तर डेली रेकॉर्डिंग असतं की ते नेक्स्ट सेकंडला जर तुम्हाला फायर म्हणलं तर ते फायर करण्याच्या हालतमध्ये असलं पाहिजे. तर दिवसा फायरिंग प्रोसेस वेगळी असते, सकाळी वेगळी असते. तर तीही प्रोसेस करून ठेवायची. त्यानंतर सकाळी एवढं करून 6-6:30ला
पीटीला आम्ही उभे राहायचो. बंकर मध्येच? नाही, बंकरच्या बाहेर. बंकरच्या बाहेर. बंकरच्या बाहेर. इट मीन्स तुम्ही तुमचं ट्रेनिंग हे संरक्षणापुरतं बंकर मध्ये, हा, बाकीचं जे रोजचं ट्रेनिंग आहे येस, रोजचं ट्रेनिंग बाहेरच बाहेरच. येस येस. कधी तुमचा हल्ला झाला तर तुम्हाला डोकं लपवायला जागा असली पाहिजे. तो यू शुड गो अँड रन इनटू सर सलामत तो पगडी 50. येस, बच गए तो जो बचेंगे तो और लढेंगे. मतलब पहिल्यांदा जर हल्ला झाला चुकून तर आपण आपल्या बंकर मध्ये जायचं, प्रति हल्ला करायचा, जसे ऑर्डर्स आपल्याला येतील तसं, आणि आपले मग त्यानंतर म्हणजे आपण, किंवा जर त्यामध्ये जर कॅज्युअलिटी झाली तर मग त्याला कोणीच रोखू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही बाहेर असाल तर तुमचं बॅड लक. या गोष्टी तुम्ही किती सहज बोलता ना, की कॅज्युअलिटी झाल्या, असं झालं तरी बॅड लक. इट्स अ पार्ट ऑफ आवर लाईफ सर. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आणि आम्ही ह्या गोष्टी संयमाने पाहत शिकलो. भीती तर सगळ्यांना असते, मृत्यूची भीती सगळ्यांना असते, बट हे देशभक्ती तुम्ही विचारलं की ह्या गोष्टी आमच्यामध्ये इंजेक्ट होत जातात. आम्ही आमचे सैन्य, आमचे सिनियर्सला हे करताना पाहतो, किती सॉफ्टली करताना पाहतो. तुम्हाला जे आमचे गुरु होते त्यांनी जे आम्हाला शिकवणी दिली त्यानुसार आम्ही घडत गेलो. आणि ह्या गोष्टी आम्हाला खूप, म्हणजे मिलिटरीमध्ये लीडर महत्वाचा, फॉलोअर महत्वाचा. प्रत्येक फॉलोअर पुढे लीडर होणार आहे, आणि प्रत्येक लीडरला कोणाला तरी फॉलो करावं लागणार आहे. येस, जेवढे महत्वाचे साखळी आहे. जेवढे महत्वाचे कृष्ण जेवढा ज्ञान देणार असतो तेवढाच अर्जुन असायला हवा शिकणारा. सर हे अध्यात्म तुम्ही कुठून शिकलात? का बंकर मध्ये? येस, इट्स अ बंकर लाईफ सर. काय होतं की तुम्ही दिवस रात्र ड्युटी देता, म्हणजे दिवस रात्र ड्युटीवर असता. एव्हरीडे तुम्ही, सकाळी अशी सुरुवात होते, दिवसभर तुम्ही खड्डे, आम्ही वेगवेगळे गन पोझिशन खोदत राहायचो, ट्रेनिंग करत राहायचो, वेपनची फायरिंग करायचो. संध्याकाळी परत 6 पर्यंत आमचा हा असा दिवस जायचा. 6 आम्ही परत आमच्या रात्रीच्या ड्युटीवर जायचो. रात्रीचा आम्हाला 2 ते 3 तास झोप भेटायची, हार्डली 2 ते 3 तास फक्त. एवढे शारीरिक कष्ट केल्यानंतर, एवढं फटिक्स केल्यानंतर आम्हाला 2 ते 3 तास, 3 ते 4 तास हार्डली ही झोप भेटायची, कारण जेवण खाण सगळ्या गोष्टी असायच्या. आणि ह्या झोपेमध्ये जर क्वचित जर आम्हाला डोलका लागला तर आम्हाला चेक करणारे आमचे सिनियर्सच असायचे. बरं. तर त्यानंतर परत आमची पनिशमेंट रात्रीचं सुरू व्हायची. म्हणजे मिलिटरीमध्ये प्रेरणा जशी आहे तशी पनिशमेंट सुद्धा महत्वाचीच आहे. परेड जितकी महत्वाची आहे तितकीच पनिशमेंट पण महत्वाची आहे. येस. या पनिशमेंटकडे तुम्ही कशा रीतीने बघता? आम्ही सिव्हिल लाईफ मध्ये सिग्नल तोडला, वेळ वगैरे वागलो, आमच्यातून चूक झाली, पनिशमेंट म्हणजे आम्हाला राग येतो. करेक्ट. पण मिलिटरीमध्ये पनिशमेंट मेक्स अ सोल्जर. पनिशमेंट मेक्स अ सोल्जर. पनिशमेंट मेक्स अ सोल्जर. की ज्यावेळेस आम्ही ड्युटीवर झोपायचो किंवा आम्हाला डुलका लागायचा, दिवसभराच्या थकल्यानंतर, एवढं नवीन आमचं 18-19 वर्ष वय, थकलेलो असायचो, तर उभ्या कधी 2-2, 3-3 सरळ डोळे ताणून उभे राहायचं. दिवसभर खड्डे खोदलेले असायचे, तर आम्हाला डुलका लागायचा. तर त्यावेळेस आमचे सिनियर आम्हाला पकडायचे, ते सांगायचे, ते आम्हाला त्याच वेळेस पनिशमेंट स्टार्ट करायचे. पनिशमेंट केल्याचा राग नाही यायचा? नाही, चुकी केलेली असायची ना सर. जर तुम्ही चुकी केली तर यू शुड बी रेडी टू टेक पनिशमेंट. दॅट्स इट. की पनिशमेंट आहे जितकी स्ट्रेनियस असेल, म्हणजे 1 तास 2 तास तुम्ही रोल ऑन करत राहता, 2 तास तुम्ही क्रॉलिंग करत राहता, तुम्ही म्हणजे पनिशमेंट हा तुमच्या फिटनेसचा एक भाग डेव्हलप होतो. येस. आणि रात्रीच्या 2ला जर पनिशमेंट झाली सुरू, तर ती सकाळी 6 वाजेपर्यंत चालू शकते. इट इज ॲज हार्ड लाईक ॲज, की एवढं हार्ड असू शकतं. जर सिनियर्सने जर तुम्हाला पनिशमेंट की त्या लेवलची असेल, कारण तुमच्या एका माणसाच्या भरोशात ही तुमची 100 माणसं झोपलेली आहेत किंवा आराम करतात, किंवा तत्सम तुमचे तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी जे 50 माणसं जागे आहेत रात्री, त्यांच्या भरोशावर रात्रीचे ते 100 माणसं झोपलेत. तुम्ही आता भरोसा हा शब्दप्रयोग वापरलात. येस सर. बंकर्स मध्ये ते जे तुमच्या बरोबरचे सहकारी असतील, त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी नाती कशी असतील? सर, एकमेकांना आम्ही खूप सांभाळून घेतो. खूप सांभाळून घ्यावं लागतं. एकमेकांचे सुख दुःख आम्हाला माहिती असतात. आम्ही एकमेकांना काय म्हणतात ना, इंच ओळखतो, की कोणाच्या घरात काय प्रॉब्लेम्स आहेत, का हा असा वागतोय. त्याला बडी सिस्टम म्हणतात, की आपले जे बडी आहेत त्यांना काय त्रास आहे हे आमचं रिव्ह्यू केलं जातं, की हा तुझ्या बडी. कुणालाही अचानक आमचे सिनियर्स, म्हणजे सोल्जर तेव्हाच लढतो जेव्हा त्याच्या घरच्यांची काळजी घेणारे कोणतरी असतं. करेक्ट सर. मला शिवचरित्रातले प्रसंग आठवतात सर.
का हे मावळे शिवाजी महाराजांचे जीव टाकायचे? का तो बाजीप्रभू म्हणायचा आधी मी मी खिंड लढवतो मगच तुम्ही पुढे जायचं? का तानाजी असं म्हणतो की आधी लगीन कोणाचे मग माझे रायबाचे? का त्यांच्यासाठी ही लोक जीव टाकतात? कारण त्या सगळ्या मावळ्यांना माहीत असायचं की आमची काळजी घेणारे महाराज आहेत, आमची काळजी घेणारे आमचे सिनियर्स आहेत. करेक्ट. ही जी फॅमिली रिलेशन्स आहेत, जी शिवचरित्रात दिसतात, तीच आपल्या मिलिटरीमध्ये आहेत. ऑब्विसली सर, स्वाभाविक गोष्टी आहेत या की ज्या वेळेस आपण लढत असतो, ज्या वेळेस आपण बॉर्डर घरापासून दूर असतो, तर मला कळतंय की जेव्हा आपण तिकडे असतो तर तेव्हा आमच्या आई आजारी असेल किंवा वडील आजारी असेल तर त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी मिलिटरी हॉस्पिटल्स आहेत. आम्ही तिथे नसतानाही तिथे तेवढ्याच निष्ठेने तिथली लोक घरच्यांची सेवा करतात जेवढा एक मुलगा करत असतो. ते सांगत असतात आईवडिलांनी की तुमच्या मुलांना फोन करू नका, त्यांना सांगा की आम्ही आहोत, आम्ही तुमची काळजी घेतो. आणि त्याच निष्ठेने त्या सगळ्या काळजी घेतल्या जात होत्या. तेव्हापासून आम्ही पाहत आलो. तर आर्मी इज अ इन्स्टिट्यूशन विच टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. एका सोल्जरच्या सगळ्या गरजा कशा पूर्ण होतील, मानसिक असतील, शारीरिक असतील, त्याला फिटनेस, मानसिक प्रॉब्लेम येऊ शकतात मिलिटरीमध्ये. येस. आम्ही खूप वेळा ऐकतो बरं का की युद्धस्य कथा रम्या फार आवडतात. आम्हा लोकांना या कथा ऐकायला फार आवडतात. आम्ही फक्त ऐकणारच असतो खरं म्हणजे. खरा पराक्रम तुम्ही गाजवत असता. असं प्रत्यक्ष फायरिंग, प्रत्यक्ष थ्रिलिंग अनुभव युद्धाचा तुम्ही घेतला? नक्कीच घेतला असणार. येस. पराक्रम ही म्हणजे आम्हाला फक्त ऑर्डर्स बाकी होत्या लढाईला आणि लढाई स्टार्ट होणार होती. ऑपरेशन पराक्रम. त्याची बॅकग्राऊंड काय होती ऑपरेशन पराक्रमची? जसं आपण बोललो की सर 2001 मध्ये संसद भवनावर हल्ला त्याच्यानंतर खूप राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न होता आणि त्यामुळं आपल्या संरक्षण मंत्र्यांनी आर्मी डिप्लॉय केलेली आणि त्याचाच पार्ट म्हणून आम्ही हे बंकर लाईफ अनुभवत होतो. आता फक्त ऑर्डर्स येणार होत्या आर्मी हेडक्वार्टर कडून की लढाई स्टार्ट आहे, फायरिंग स्टार्ट होणार होती. पण तरीही पाकिस्तानकडून कुरघोड्या होतच होत्या सर. कारण ह्या ऑफ द ट्रॅक, ऑफ द रेकॉर्ड कुरघोड्या असतात की तुमच्यावर सैनिकांना मारलं जाणं. तर थोडक्यात दिवस नाही प्रकारे. येस, डिवचणं. हे डिवचणं चालू असतं. तर सर 2000 हाच असाच मी एक सोल्जर म्हणून ग्रूमअप होत होतो. माझं काम करत होतो, माझं टेक्निकल काम शिकत होतो की माझं टेक्निकल काम तोफांचं फायरिंग करणं, त्याचा टेक्निकल डाटा तयार करणं हा होता. आणि ते एकदम स्पीडमध्ये करणं, ज्याचं आम्ही ट्रेनिंग आम्ही त्यावेळेस घेत होतो. 2001 ची एक खूप सुंदर किस्सा आहे सर. ह्या किस्स्यामध्ये काय झालेलं की आम्ही असंच बंकरमध्ये इकडे तिकडे फिरत होतो. फिरत असताना अचानक आमच्या समोर धुराचे लोट उठल्यासारखे दिसले. तर आम्हाला कळालं की धुराचा लोट आले म्हणजे आमच्यावरती फायरिंग झालेली आहे. आमच्या गन एरियावर पाकिस्तानची फायरिंग झालेली आहे. बॉम्बलेट्स त्यांनी तिकडे टाकलेले आहेत. आम्ही फटाफट आमच्या बंकर्समध्ये इन झालो. आम्ही आमच्या बॉर्डर लगत जे आमचे ऑब्झर्वेशन ऑफिसर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याकडून अशी ऑर्डर आली की तुम्ही पुढच्या 5 मिनिटात तिथून निघायचं आहे. तुमच्या आहे त्या लोकेशन पासून 8 ते 9 किलोमीटर एक लोकेशन आहे, तिथे तुम्हाला पोहोचवायचं आहे. 8 ते 9 किलोमीटर. येस. त्यांनी एक टाइम दिलेला की तुम्ही ह्या टाइमला तिथे पोहोचला पाहिजे आणि तो टाइम खूप शॉर्ट होता. 1 तासाचा वेळ असेल तो, कारण त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. आम्ही आहे त्या परिस्थितीत जर युद्धाचं सामान आमचं एक सेट होतं ते फटाफट उचललं. त्यावेळेस 1 टन नावाची गाडी होती, ती गाडीमध्ये टाकलं ते सामान. तर ते सामान म्हणजे ऑलमोस्ट 100-200 किलोचा बोजा असेल तो. 100 ते 200 बोजा घ्यायचा. हा, तो गाडीमध्ये लोड केला आणि ते 7 माणसांमध्ये विखरलेला आहे की 6-7 माणसाची जी टीम आहे ती घेऊन ती कमांड पोस्ट घेऊन आहे त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती सर की जसं आम्ही निघलो ती गाडी फटाफट लोड करून, तर एका नाल्यामध्ये काय झालं की आमची गाडी फसली. आणि नाल्यामध्ये गाडी फसल्यानंतर ती जुन्या काळच्या गाड्या, खूप जुन्या 70, 80, 90 मध्ये ज्या आम्हाला भेटलेल्या गाड्या असतील त्या 20 वर्ष सर्व्हिस, त्यांनी ते फंक्शन केल्या नाही. माझे जे उस्ताद होते ते बोलले की शरद, आणि प्रत्येकाला सामान वाटून दिलं आणि त्याला प्रत्येकाला एक सामान उचलायला लावलं. हे सामान उचलायचं, मॅपवरती लोकेशन चेक केलं जिथं आपल्याला जायचं आणि बोलले तिकडे पळत सुटायचं. माझ्या डोक्यावर जीपीओ बॉक्स होता, गन पोझिशन ऑफिसर बॉक्स असा बॉक्स होता की तो बॉक्स ऑलमोस्ट 35 ते 40 किलोचा असेल. तर तो मी डोक्यावर घेतला. माझ्या खांद्याला 2 स्टँड, एका खांद्याला रायफल, डोक्यावर हेल्मेट आणि
येस, आणि 35 किलो. हा 35 किलोचा ओझा. आणि असं घेत आम्ही पळायला सुरुवात केली सर. 7 जणांची टीम आमची त्या दिशेने पळत होती की आम्ही लेट झालो तर सगळे सिस्टम लेट होईल, किंवा ज्या गोष्टी ज्या वेळेत घडायच्या त्या घडणार नाही, आणि संबडी कुणीतरी वाट पाहते. जर आपण पहिला वार केला तर आपण सक्सेसफुल आहोत, जर त्यांनी आपल्या वार केला तर मग आपण लढाई जिंकू शकत नाही. म्हणजे काय नेमकं हे असं? सर म्हणजे आधी त्यांच्याकडनं नाही, जी पहिली गोळी जर आपल्याला दुश्मनने मारली सपोज, हा, आणि त्याच्यातून जर आपण वाचलो तर आपण वाचलो समजायचं, त्याच्यानंतर मग आपण कधी मरायचं नाही, हे आमचं ध्येय असतं. बरं. कारण पहिली गोळी कुठून येईल, कोणत्या अँगलने येईल, ती हो. खायला आपली छाती तयारच असते. तेवढं आपण अलर्ट चालत असतो, तरीही आपल्यावर पहिली गोळी दुश्मन, हो. कारण त्याला मारायचंच आहे, पहिली गोळी आपण चालवणार नाहीच आहे. तर म्हणजे अशीच ऑर्डर, पहिली गोळी आपण नाही चालवायची. होय, काश्मीरमध्ये सर यू कांट अज्युम दॅट दिस इज टेररिस्ट ऑर दिस इज सिव्हिलियन. तर जोपर्यंत त्यांच्याकडून गोळी येत नाही तोपर्यंत आपण गोळी चालू शकत नाही. पण पहिली गोळी चालवल्यानंतर इट्स आवर डिसिजन टू डाय ऑर नॉट. आम्ही ठरवणार की आता आम्हाला मरायचं की नाही. पहिल्या गोळी जर लागली तर ओके, कारण तो नशिबाचा भाग आहे. पण खूप साऱ्या केसेसमध्ये ज्यावेळेस पहिली गोळी हुकते त्यांची, त्यावेळेच्या नंतर आमच्या कॅज्युलिटीज होत नाही. आम्ही पळायला सुरुवात केली सर. थकलो होतो, घामाळलेलो होतो. आम्ही नदी तो नाला पार करून आम्ही त्या दिशेने पळत होतो. नशिबाने सगळे घाम झालेले, आणि ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर अंतर बाकी होतं तिथे जायचं. ते आमच्या उस्तादांनाच माहिती. जाता जाता रस्त्यानं एक ट्रॅक्टर भेटला आम्हाला. आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याला थांबवलं, फटाफट त्या ट्रॅक्टरवरती त्याला सामान टाकलं आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आमच्या जे सिनियर कर्नल होते त्यांनी त्या गोष्टी पाहिल्या, आमचं स्पिरिट पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काम करून दिलं. त्यांनी आमचा टेक्निकल डाटा दिला, आणि आम्ही पुढच्या 3 मिनिटात मी माझा टेक्निकल डाटा वर्कआउट केला, आणि तो वर्कआउट करून आम्ही पाकिस्तानवरती आमची तोफ फायर केली. पहिली तोफ फायर करताना काय वाटत असेल ना सर? इट्स जस्ट अ इनडॉमिनेटेबल स्पिरिट यू हॅव, की तुम्हाला कळत असतं की ही तुमची ड्युटी आहे, हे तुमचं कर्तव्य आहे, अँड दॅट इज वाय यू आर अ सोल्जर. आणि हे जर तुम्ही ड्युटी केली नाही तर तुमच्या सोल्जर असण्याला काही महत्व नाही. यू आर शेमफुल. तुम्हाला तुमच्या स्वतःची बद्दल लाज वाटायला लागते की माझी गरज होती इथे, मी ह्या वेळेत पोहोचायला हवं होतं आणि मी तिथे पोहोचलो नाही. त्याच्यानंतर असं गोष्ट झाली की सर, आम्ही त्याच्यानंतर 4 तोफगोळे पाकिस्तानवर फायर केले. त्यांची खूप मोठी पोस्ट त्यांनी बरबाद झाली. म्हणजे जे ऑब्झर्वेशन पोस्ट होती, त्यांचं एक टॉवरवर, मनोऱ्यावरती एक पोस्ट होती, ती आम्ही बरबाद केली. ते आम्हाला वरून सांगतात की ती बरबाद झाली आणि तुम्ही पळा देतो. जसं आम्हाला सांगितलं पळा, त्याच्यानंतरच्या 1 ते 1.5 मिनिटात आम्ही आमचे तोफा क्लोज करून, आम्ही आमच्या आहे ते इक्विपमेंट जेवढे आणलेले ते क्लोज करून आम्ही तिथे एक्झिस्टिंग ज्या गाड्या होत्या त्यामध्ये टाकल्या सर. आणि तोच नाला आम्ही पार करत असताना आम्ही ऑब्झर्व केले की पुढच्या 2 ते 2.5 मिनिटात आम्ही जिथं होतो त्या लोकेशनवर पाकिस्तानच्या रडारने आम्हाला ट्रेस करून तिथे फायरिंग बॉम्ब टाकायला सुरुवात केलेली. आम्ही पळत होतो, आम्ही आमच्या गाड्या पुढे जात होत्या आणि आमच्यावर बॉम्बलेट्स असे पडत होते. तर हे पाहताना असं भीती वाटत नव्हती, पण वाटत होते की वाचलोय आपण, आता आपण नाही त्यांना घाबरत, आता एवढ्या लांब ते त्यांचा स्प्रेड नाही करत. तर ह्या शूट अँड स्कूटचा हा जो थ्रिल होता, ह्या ज्या गोष्टी होत्या, अशा खूप साऱ्या घटना आम्हाला आमच्या ह्या ऑपरेशन पराक्रम याच्यामध्ये घडल्या. ऑपरेशन पराक्रम कधी कधी बॉर्डरवर जायची ही संधी मिळाली आम्हाला, जिथे 1 to 1 आम्ही दुश्मनांना पाहू शकत होतो सर. DCBs म्हणतात, डिच कम बंद म्हणतात, की आम्ही प्लेन एरियामध्ये आम्ही एक बांध टाकतो दुश्मनच्या समोर, की त्या बांधावर आम्ही आमचे बंकर्स खोदून राहतो. कित्येक वेळा आमच्या कानासमोरून, कानाशेजारून गोळ्या गेल्यात. आमच्या शेजारी आमच्या ज्या भिंती असतात त्यांना अशा गोळ्यांचे घाव आहेत किंवा त्यांचे होल आहेत, ते आमच्या जवळून कित्येक वेळा गेले. तर ते पाहत असताना अशी भीती वाटायची. तो एक डायलॉग आहे की नॉट टुडे, आज नाही मारणार आपण, वी आर सेफ, नॉट टुडे, वी आर नॉट गोइंग टू डाय टुडे. शांत बसा, ज्यावेळेस त्यांची फायरिंग असेल त्यावेळेस शांत बसा खाली, ज्यावेळेस नसेल त्यावेळेस आपण रिप्लाय द्या. इट इज शौर्य जे आपण म्हणतो, किंवा धाडस जे म्हणतो, किंवा करेज जे म्हणतो, इट इज आवर चॉईस. ही आपली चॉईस असते की
तुम्हाला भीती, साप बघितल्यानंतर भीती वाटते, बट हाऊ टू रिॲक्ट इज युअर चॉईस. बरं. तर हा जो मधला डिफरन्स आहे, युअर चॉईस किंवा चुझिंगचा जो डिफरन्स आहे, हा सोल्जरला खूप एक थोडासा सिव्हिलियनपेक्षा थोडासा वेगळा बनवतो. आम्हाला तिथून पळताना आम्ही म्हणू शकत होतो, सिनियर्सला कळू शकत होतो की सर आमची गाडी बंद पडली, आमचा दोष नाही आहे, ड्रायव्हरचा दोष आहे. पण आम्ही तिथे थांबलो आणि आम्ही सेकंड डिसिजन घेतले आहे, तसं जे अशक्य गोष्ट होती एवढं सामान उचलून पळणं, वी ॲटलिस्ट ट्राय टू डू दिस. आम्हाला रिसोर्सेस असतात की आम्ही गिव्हअप करतो आपण की माझ्याकडे काही रिसोर्सेस नाही, माझ्याकडे काही कोणत्याच गोष्टी नाही, मी कसं करणार, माझ्या कॅपॅसिटीमध्ये नाही. रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दिसते की एक ट्रॅक्टर आहे, त्याला बोलवून आणणं, त्याला थांबवणं, कन्व्हिन्स करणं अँड ह्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं, इट्स मेक अ सोल्जर. त्यांनी आम्ही ह्या गोष्टी पाहिल्या, त्यामुळे आम्हाला कळलं की कोणत्या गोष्टीत तुम्ही हरू शकत नाही. कोणतीही परिस्थितीत तुमची ज्यावेळेस तुमची विल पॉवर असते, तुमच्या आतमध्ये ती गोष्ट पूर्ण करायची आहे ही विल पॉवर असते, तर तुम्ही ती करू शकता. मग तुम्ही त्या कोणत्या गोष्टीसाठी त्याला बहाणा देऊ शकत नाही की सर माझ्या बंदुकीत गोळ्या नव्हत्या, मग मी कसा मारणार त्यांना, सर मग गन बंद पडली किंवा गनचा एक पार्ट तुटला तर मी कसे फायर करणार. वी ऑलवेज हॅव अ ऑल्टरनेटिव्ह प्लॅन, वी ऑलवेज ड्रिल फॉर दी बेस्ट, वी ऑलवेज रिहर्स फॉर द बेस्ट, की आम्ही अशा परिस्थितीत कसं ऍक्ट करायचं हे रिहर्स करत असतो. सर कारण सांगायची नाही, कारण सांगायची नाही सर, कारण सांगायची नाही. टास्क आहे तो कम्प्लीट करणं. बरोबर. अँड दॅट्स अ सोल्जर, दॅट्स मेक्स यू अ सोल्जर, दॅट्स मेक आणखी एक मला उत्सुकता वाटते अशी की समजा समोरचा शत्रू आणि आपण समोरासमोर आलो सर. तर आपली भूमिका काय असते सर की तोही एक माणूस आहे, येस तो त्याच्या देशासाठी लढतोय, येस मीही एक सोल्जर आहे, माझ्या देशासाठी लढतोय. येस सर. ज्यावेळेस तुम्ही पीसमध्ये असता किंवा तुम्ही नॉर्मल टाईप ड्युटी करत असता, तर यू आर जस्ट अ सोल्जर अँड यू शुड रिस्पेक्ट दी अदर सोल्जर्स ऑल्सो, बिकॉज दे आर फायटिंग फॉर देअर मदरलँड. आपण आपल्या जन्मभूमीसाठी लढतोय, म्हणजे शत्रुत्वाची भावना नाही, नाही, तो त्याच्या देशासाठी लढतोय, मी माझ्या देशासाठी लढतोय. हा बेस भावना असते. ज्यावेळेस जसं आमच्या एक देशभक्तीची उत्तम उदाहरण की खरं म्हणजे. येस सर. आपली पण आणि त्यांची पण. येस सर. अँड अबाउट द रिलिजन सर, म्हणजे स्ट्रॉंगली मी सांगू इच्छितो की आम्ही ॲज अ सोल्जर आमच्यावर असे संस्कार सुरुवातीला झाले की लहानपणी आम्हाला आपण इकडे वेगवेगळे धर्म पाहिल्या, वेगवेगळ्या जाती पाहिल्या. जसं आम्ही सोल्जर झालो तर आम्ही सगळे एकाच जाती झालो, अँड दॅट सोल्जर इज अ ओनली रिलिजन. सैनिकी हा सोल्जर इज ओनली रिलिजन, हाच एक आमचा एक रिलिजन होता. आम्ही खूप वेळा आम्ही मंदिरमध्ये जायचो, आमच्या बरोबर सगळे यायचे जे वेगवेगळ्या जाती धर्माचे. आम्ही गुरुद्वारामध्ये प्रेयर केली आहे, आम्ही मस्जिदीमध्येही जाऊन नमाज पडलाय, आम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा केल्या की सर्व धर्म समभाव असं म्हणतात. ही भावना आर्मीमध्ये, परमेश्वर एकच आहे. येस, ही भावना आर्मीमध्ये प्रॉमिनंटली रोळवली जाते. बरं. की आम्ही सोल्जर्स नेहमीच एक धर्मनिरपेक्ष राहण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या धर्मांचा तेवढाच आदर करतो. कारण सर्व धर्माचे लोक आपल्या बरोबर असतात. कोणत्या धर्माबद्दल असा कधीच रोष असा मनात नसतो, कारण सगळे सण आम्ही एकत्रच आमच्या परिवारापासून दूर एकत्र साजरे करतो आणि आनंद घेतो त्याचा. बरं. येस सर. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर हा अतिरेकी आहे का हा तिथला स्थानिक आहे हे ओळखणं तसं अवघडच असतं सर. पण अशी एखादी घटना तुम्हाला सांगता येईल की ज्याच्यात अतिरेक्यांवरती आपण कार्यवाही केली आहे, त्यांना ओळखलंय? बरोबर सर. जम्मू अँड काश्मीर हा ऍक्च्युली मुस्लिम बहुल आणि तसे एरिया आहे, तर तिथे जनरली ओळखणं खूप अवघड जातं की हा अतिरेकी आहे किंवा नाही. अतिरेकी हल्ले 2001, 2, 3 ह्या पिरियडमध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये फ्रिक्वेंट होत होते. आणि तसाच एक घटना आहे की ज्यावेळेस मी नवीन सोल्जर होतो आणि हे करत असताना अचानक आम्ही जसं एक आपण म्हणतो की डिगिंग वगैरे काय चालू होतं आमचं, आणि डिगिंग करत असतानाच आम्हाला सांगितलं गेलं की जम्मूमध्ये एका पर्टिक्युलर फॅमिली क्वार्टर्सवरती 3 अतिरेकी. फॅमिली क्वार्टर्सवर? हो, फॅमिली क्वार्टर्समध्ये जिथे मिलिटरीचे लोक राहतात त्यांच्याच जे क्वार्टर्स आहेत, त्यांची जी फॅमिलीज जिथे आहेत त्यांच्यावरती अतिरेकी हल्ला झाला. सिख रेजिमेंट होती ती. तर मग
आम्ही आमचे फावडे वगैरे जे कुदळ होते ते टाकले, फटाफट आमच्या बंदुकी घेतल्या आणि आमची जी क्विक रिॲक्शन टीमची जी गाडी होती, जीप हो, असते, जी हो. ओपन जीप असते, त्याच्यामध्ये आमचे जे कमांडर आणि आम्ही तिथे पुढच्या 10 ते 12 मिनिटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बर पोहोचल्यानंतर पहिल्यांदा नवीन जागी गेल्यानंतर ती जागेची पाहणी किंवा आपण योग्य जागी आणि योग्य कारवाई करणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस कोणत्या ठिकाणी असा हल्ला होतो, तर त्यावेळेस भयंकर केओस असतो, भयंकर घाबरली असतात लोक, हो, घाबरलेली असतात आणि कोण काय सिव्हिलियन करेल काय घाबरली कळत नसतं. असतात. हो, हो. आम्हाला जसे आदेश भेटले तसे फटाफट आम्ही आमची पोझिशन घेतली सर. आणि हा खूप नाजूक विषय होता, कारण ते मिलिटंट ज्या बिल्डिंगमध्ये घुसले होते त्याच्यात लहान मुलं होती, त्याच्यात हो. लेडीज होत्या. त्यांचे सगळे जे पती असतील किंवा त्यांचे जे घरवाले होते, हे सगळे ऑपरेशन पराक्रममध्ये डिप्लॉय होते. ते बर. सगळे लढाईला घराच्या बाहेर कुठेतरी बॉर्डरवर डिप्लॉय होते. हो. तर मग कोणीही न कॅज्युअलिटी होता किंवा कसं कमी कॅज्युअलिटी होईल हे पाहून इथे ऑपरेट करणं गरजेचं होतं आणि आपली गोळी आपल्याच माणसाला, आपल्याच परिवाराला लागणार नाही, ही एक सगळ्यात मोठी काळजीची गोष्ट होती. आम्ही आहे त्या ठिकाणी आम्हाला डिप्लॉय केलं गेलं फटाफट. चारी बाजूनी त्या गोष्टीला आम्ही कॉर्डन केलं आणि व्यवस्थित काळजी घेतली गेली, की ती जसं ते मिलिटंट्स येतील, जसे ते अतिरेकी दिसतील किंवा चुकून त्यांचा जर आपल्याला झाला, तर त्यावेळेस त्यांना शूट केलं पाहिजे. तर हा जो अनुभव होता, हा हे ऑपरेशन खूप लाँग चाललं. आम्ही पहिल्यांदा त्यांना थांबवलं, की ते एका रूममधून किंवा एका फ्लोअरवरून किंवा एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाणार नाही. सो दॅट की एकातून असे ते जर वेगवेगळे स्प्रेड झाले, तर एक माणूस प्रत्येक बिल्डिंगमध्ये गेला, तर तो किती कॅज्युअलिटी करू शकतो. तर आम्ही त्यांना पहिल्यांदा येस, एका ठिकाणी आणलं. एका बिल्डिंगमधल्या एकाच बिल्डिंगमध्ये तो राहील. शेजारच्या 4-5 बिल्डिंगमध्ये तो त्यांच्यातला एकही मेंबर स्प्रेड होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. ती कशी घेतली? सर, जे मेगाफोन्स असतात त्याद्वारे सगळ्यांना सूचित केले गेले, की फटाफट आपल्या घराचे दरवाजे कोणी उघडणार नाही किंवा अशा बर, बर, बर. इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या फटाफट. हा. आणि त्यामुळे जे आतमध्ये लोक होते, जरा मिलिटरीच्या फॅमिलीज असतात, त्याही थोड्या हो, अलर्ट असतात, त्याही हो. थोड्याशा सैनिक त्यांना त्यांच्यावर बर. प्रभाव असतोच. त्यांनीही आपल्याला हाईडमध्ये केलं, त्यांनी स्वतःला एक प्रोटेक्ट केलं. प्रोटेक्ट केलं असेल. त्यामुळं ज्या इंटेन्शन्सने ते आतमध्ये घुसले होते, ते त्या इंटेन्शन्स त्यांचे पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यांना एका जागी दबून राहावं लागलं. बर. अंधाधुंद फायरिंग करायच्या वेळेस त्यांचे लोकेशन आम्हाला ट्रेस झाले. ज्या ठिकाणीहून ते दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकतात, तिथे आम्ही आमचे रेंजर्स किंवा आमचे स्नॅप शूटर्स वगैरे लावलेले. ह्याच दरम्यान हे 4-5 तासाचे आम्ही एकाच जागी बसून टक त्या गोष्टीकडे पाहत, यावेळेस आमचे काही कमांडोज आलेले. कमांडोज सैनिकाला एक नजर पण तयार करावी लागत असेल ना, येस सर, येस. की हा सिव्हिलियन आहे, हा आपला आहे, हा अतिरेकी आहे, हो, हे आणि शोधणं जे आहे. करेक्ट सर. आणि त्यावेळेस कारण ते 2-3 होते आणि जे बंदूक घेऊन पळणार ते मिलिटंट्स वॉज ऑफकोर्स. ऑफकोर्स. ट्रेसेबल गोष्टी होत्या आणि ह्याच दरम्यान आमचे कमांडोही आतमध्ये घुसले. त्यांनी आतमध्ये घुसल्यानंतर ऑपरेशन सुरू केलं आणि ह्या दरम्यान आम्ही खूप अलर्ट होतो, की आमच्या ज्या टीमने आहे त्यांनी हो. जे बाहेर पळणारे 2 मिलिटंट्स मारले त्याच्यातले, की जे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाणार होते. कारण ह्या बिल्डिंगमध्ये सगळे अलर्ट होते. या बिल्डिंगमधल्या लोकांनी त्यांना आतमध्ये येऊनच दिलं नाही. त्यांना अंदाधून फायरिंग करणं हाच एक पार्ट होता. त्यामुळे तिथल्या कॅज्युअलिटीज खूप कमी झाल्या. आणि कमांडोजने मग आपले स्पेशल वेपन्स वापरून त्यांच्यावरती ग्रेनेड्स वगैरे हल्ला करून त्या 3 मिलिटंट्सना मारलं. पण त्याच्यासाठी जो लागणारा पिरियड होता, तो किती होता? 7 ते 8 तास आम्ही एकाच जागी 7 ते 8 तास हे एक Yes. प्रकारचं युद्धच की. युद्धच होतं, की याच्यात खूप त्यांच्याकडून म्हणजे सगळ्यात मोठं युद्ध समोरच्याला मारण्यापेक्षा आपल्या लोकांना संरक्षण देणं, देणं हा युद्धाचाच भाग आहे. हा युद्धाचाच आणि मिलिटरी जे अतिरेकी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणं हा पण युद्धाचाच भाग आहे. करेक्ट सर. असे 2 युद्ध खेळायची होती तुम्हाला त्यावेळेस. होय सर. आपल्या लोकांना प्रोटेक्शन आणि Correct. अतिरेक्यांवरती फायरिंग. आणि त्यातल्या त्यात हा खूप संवेदनशील मुद्दा याच्यासाठी म्हणला, की माझ्याच भावाची फॅमिली इथे आहे. यांनी हो. आर्मी क्वार्टर्स वरती हल्ला केलेला. हो, हो. तर मग हा आणखी हे होता, की आपल्याच भावाचा आपलाच मुलगा मारला जातोय काय आपल्याकडून. हो. त्यामुळं एवढी केअरफुल किंवा काळजी. डेलिकेट जागी हो. काम करणं हे सोल्जर्सला जमलं पाहिजे किंवा बरोबर. जमायलाच हवं. आणि तसंच आम्हाला ट्रेन केलं जातं सर. त्यावेळेस मी ठरवलं, की सर जीवनात मी कमांडोजही पाहिले त्यावेळेस. दे वर व्हेरी फास्ट, व्हेरी ॲक्टिव्ह, व्हेरी शार्प.
आणि मला असं चुनचुन त्यावेळेस माझे आणखी एक स्वप्न जागा झालं की मीही जीवनात कमांडो बनणार एकदा तरी. हो. येस सर. सो त्या ऑपरेशन ते झाल्यानंतर मग रेस्क्यू केलं गेलं. त्यांची फॅमिलीजची कॅज्युअलिटी खूप कमी झालेली. कुणाला काही जास्त मायनर इंजुरीज होत्या. पण हा अनुभव आणि असे काही सारे खूप सारे अनुभव होते त्या काळात की जे माझ्या जडणघडणीत, माझ्या एका सोल्जरली लाईफमध्ये. लाईफमध्ये मला घडवण्यात किंवा मला स्ट्रॉंग बनवण्यात किंवा माझ्या टीमला स्ट्रॉंग बनवण्यात ह्यांचा किंवा म्हणजे प्रत्येक अशा प्रकारची घटनेमधून सोल्जर घडत असतो. मला ते गाणं आठवतंय, चिठ्ठी आई है, चित्रपटात आम्ही ऐकतो. Yes, sir. पण खरंच जीवनामध्ये अशा प्रकारच्या गावाहून आपल्या पालकांच्या चिठ्ठ्या आल्यानंतर काय मानसिकता असेल ना सोल्जरची. बंकरच्या आयुष्यामध्ये तुमच्या या सगळ्या रुटीनच्या कामामध्ये हार्ड ट्रेनिंग, सतत अलर्ट, सतत हातात बंदूक आणि त्याचबरोबर हातात कागद आणि पेन. Yes. जेवढी बंदूक महत्वाची तेवढीच कागद आणि पेनवरनं ही जी नाती आहेत ही पण आपली घरची खूप आपण सांभाळत होता. करेक्ट सर. जनरली 2001 ते 2005 ते 6 हा जो इरा होता की त्यावेळेस मोबाईल जस्ट इंडक्ट होत होता. हो. आर्मी सोल्जर्सला त्यावेळेस एवढा पगारही नव्हता आमचा की आम्ही त्याचे बिल्स पे करायचो. आठवड्यातून एकदा आम्ही 30 ते 35 सेकंद घरच्यांशी बोलायचो एसटीडी आणि त्या एसटीडी वरती जाऊन बूथवरती जाऊन त्याच्यासाठी हो. 1-1 तास नंबर लावायला लागायचा आम्हाला. So main source of connectivity for us and for getting connected with our peers was a letters. आमच्याकडे जसं वीकली ऑफ असतो, संडे आज सुट्टी, आज काय नाही, तसं बंकरच्या आयुष्यामध्ये सर्जर इज नेव्हर मतलब ऑफ ड्युटी नसतोच. ऑफ ड्युटी सोल्जर कधीच नसतो. 24 तास तो एक सोल्जर असतो आणि तो अलर्टच असतो. तर मग आम्हाला संडे मंडे सगळे आमचे ड्युटीमध्येच असायचे. आम्हाला जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा आम्हाला रिलीफ भेटायची. तर मग ज्या वेळेस आम्हाला आठवड्यातून एखादा दिवस किंवा मंगळवार असेल, बुधवार असेल, नाईटला आमची ड्युटी नसेल, त्यावेळेस रात्रीचं 9-10ला मी लेटर्स लिहायला घ्यायचो. ऑफिसमधून आणलेले 20-25 लेटर्सचा असा बॉक्स गठ्ठा असायचा. मला लेटर्स त्यावेळेस इश्यू व्हायचे गव्हर्नमेंटकडून की तुम्ही हे लेटर्स घ्या लिहा. तर मग मी हा मित्र, तो मित्र, हे सर, ते सर, माझा भाऊ, माझी बहीण, ह्या सगळ्यांना मी लेटर्स लिहायचो एकाच दिवशी आठवड्यातून आणि ते दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट करायचो. आणि मग वाट बघत बसायचो सर मी. आम्ही आठवड्यातून म्हणजे त्या ज्या 30-35 पत्र जी पाठवलेली असायची त्यांचे रिप्लाय 10-12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर एकाचा आला. तर तो महिना खूप सुंदर जायचा सर. की ज्या भावना आपल्या व्यक्त करायचो मी त्यांच्याबद्दल, कारण ह्या प्युअर भावना यायच्या की त्यांच्याबद्दलच्या आठवणी यायच्या आणि मी कसा मिस करतोय ऑलमोस्ट. कारण सर मी आत्ताच उल्लेख केला की मी सुट्टी अजून गेलोच नव्हतो. म्हणजे ज्यावेळेस मी ट्रेनिंगला गेलो आणि अजून ह्या गोष्टी सगळ्या पाहतोय आणि मी सुट्टी गेलोच नव्हतो, तर हा पिरियड चालू असताना माझ्यात एक वेगळंच होमसिकनेस आलेलं. मला असं घरची एक ओढ लागलेली. पण ही जी परिस्थिती होती ती सगळ्यात महत्वाची होती की ह्या परिस्थितीतून मलाही माहिती होतं की आता ह्या लढाईच्या परिस्थितीत कुणाला सुट्टी पाठवणार नाही आणि नैतिकदृष्ट्या मला ते योग्य नाही वाटलं की मी सुट्टी मागणं. बरोबर. तर मग हे लेटर्स आले. एक कुणाचे भावाचं लेटर आलं तर त्याच्यात काही उपदेशाचे शरद हे कर, आई वडिलांना लिहिता येत नसायचं, मग ते कोणाकडून तरी ते लेटर लिहून घ्यायचे. काय विषय असायचे या पत्रांमधून तुमच्या आणि त्यांच्या? सर हाच विषय असायचा की मी आता सध्या ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित राहा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तिसरी गोष्ट असेल की मी तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या, मी असा त्या दृष्टीने वाटचाल करतोय. माझ्या भावाच्या पत्रात मी त्याला सांगायचो की दादा तुम्हाला सांगतोयस की तुला ऑफिसर नाही बनता आलं, तर मी आता त्या दृष्टीने प्रयत्न करतोय, मी अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. मी माझ्या शिक्षकांना पत्र पाठवायचं, सर तुम्ही म्हणायचे की तुम्ही हे असे गुण तुमच्यात असले पाहिजे, देशभक्ती असली पाहिजे. त्यांना सांगायचो सर मी माझी निष्ठा आहे किंवा माझ्या परीने एक सोल्जरचं जे ड्युटी आहे ती मी खूप प्रामाणिकपणे शिकतोय, मी समजतोय. तुमच्याप्रमाणे मला इथे खूप शिक्षक भेटतात. हे असे मुद्दे आम्ही त्याच्यात नोट डाऊन करायचो. बहिणींना सांगायचो की तुझी खूप आठवण येते, तुमची खूप आठवण येते. हा खूप प्रॉमिनंटली मुद्दा मी त्यांना प्रत्येक व्यवस्थेत सांगायचो. आठवण येते आणि आमचं ऍक्च्युली तुमच्यावर प्रेम आहे. मग ते मित्र असेल, मैत्रिणी असतील किंवा हा तो पिरियड आम्ही मिस करतोय किंवा तुमच्यावर खरंच तुम्हाला मिस आउट करतोय. ह्या भावना याच्यातून रात्रीच्या 10 नंतर आपोआप एक टेंडर माइंड किंवा शांत मनात त्या ऍक्च्युअल भावना यायच्या, त्या पेनात उतरायच्या.
आणि तेव्हापासूनच मी माझ्या डायऱ्या लिहायला सुरुवात केली, की माझे दैनंदिनी लिहायला सुरुवात केली, युद्धानुभव लिहायला सुरुवात केली. माझ्या मित्रांकडून असे खूप सारे मित्र होते, त्यांच्याकडून अशा प्रेरणा भेटायच्या, नवीन गोष्टी शिकायला भेटायच्या. तर अशा खूप चांगल्या सवयी लागल्या. माझे एक मित्र होते सर 2001-2ला मला भेटले. बर. तर त्यांनी मला खूप चांगल्या गाईड केलं. त्यांनी मला एका भावासारखं ट्रीट केलं. कारण मी एका युनिटमध्ये होतो. माझा सक्का भाऊ इन्फंट्री युनिटमध्ये होता. तर तेच माझ्यासाठी भाऊ होते. तर ते मला सांगायचे की शरद, आपण माणसांनी नेहमी चांगल्या सवयींचं गुलाम व्हावं. ज्या ज्या चांगल्या सवयी आहेत, कोणतीही असो, मग ती कुणातही असो, ती चांगली सवय पहा आणि त्याचा गुलाम व्हा. मग आपोआप तुमच्या वाईट सवयी, तुम्हाला तुमचे दुर्गुण आहेत ते दूर जातील आणि तुम्ही चांगल्या सवयीकडे इन्क्लाइंड व्हाल. तो अशा रीतीने सर हे लेटर हे मला हेल्प करायचे, मॉरली मला अलर्ट ठेवायचे, मला वी कॅन से मला सगळ्यांशी कनेक्ट ठेवायचे. मज्जा यायची सर खूप. तुम्हाला सुट्टी वगैरे असा प्रकार नसेलच मला वाटतं सर. पण केव्हा घेतली पहिली सुट्टी? सर 2000 ऑगस्टला मी एनरॉल झालो. त्याच्यानंतर 7 महिने ट्रेनिंग केलं आणि अचानक बॉर्डरमध्ये डिप्लॉय झालो. हो. त्याच्यामुळे पहिली जी सुट्टी एका सोल्जरला भेटली ती मला भेटली नाही. त्यामुळे खूप दुःख आणि आतमध्ये रुखरुख लागलेली. आणि डायरेक्टली युद्ध मैदानावर येऊन पडल्यानंतर तर आणखीच त्रास, किंवा तिथे तर पॅम्परिंग करायला असं कुणीच नव्हतं की शरद तू सोल्जर झाला, तू ट्रेनिंग पूर्ण करून आला, सगळे असे हे करतात. तर ह्या गोष्टी काही घडल्याच नाही माझ्यासोबत. मी एक सोल्जर बनतच गेलो, घडतच गेलो. 2000 ज्यावेळेस पराक्रम थोडंसं शिथिल झालं, हो, तर त्यानंतर म्हणजे माझ्या ट्रेनिंगच्या 13-14 महिन्यानंतर मला सांगितलं की शरद तुला सुट्टी जायचंय, की तू सुट्टी जातोय सतत. सुट्टी म्हणजे कुणाला सुट्टी पाठवत नव्हते. मला काळजी वाटली. मी म्हटलं का मला सुट्टी पाठवते, कुणाला सुट्टी पाठवत नाही तुम्ही. तर त्यानंतर बोलले की शरद तुला कळेल, तू जा, पहिलं सुट्टी जा. सुट्टी आल्यानंतर सर मी 20 ते 22 दिवसात सुट्टी आलो. मला कळलं की माझी सिस्टरची डेथ झाली. आणि ती एवढी ट्रॅजिक मुवमेंट होती, कारण आम्ही खूप बॉन्डेड आणि क्लोज होतो. तर ही घटना घडलेले 3 महिने होऊन गेले होते. 3 महिन्यानंतर तुम्ही घरी येत आहे आणि 3 महिन्या अगोदर माझ्या सिस्टरची डेथ झालेली. दुसरी गोष्ट, ही गोष्ट ज्यावेळेस घडली त्यावेळेस माझ्या सिनियर्सला ही गोष्ट माहीत होती की याच्या सिस्टरची डेथ झालेली आहे. पण सर एक प्रॉमिनंट स्टेटमेंट आहे आर्मीचं की मला त्यांच्याबद्दल राग नाही आहे, माझ्या सिनियर्सबद्दल, की त्यांनी मला त्यावेळेस पाठवलं का नाही. सो द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. दी कम्फर्ट, दी ऑनर, द सेफ्टी ऑफ द मेन यू आर सर्विंग comes second, and your own ease, comfort and welfare comes last, always and every time, sir. तुमच्या राष्ट्राची सुरक्षा, त्याचा ऑनर, त्याची ह्या राष्ट्राची सिक्युरिटी आहे, ही सगळ्यात पहिली येते. वेलफेअर राष्ट्राचं सगळ्यात पहिल्यांदा. तुम्ही ज्या माणसांना सर्व्ह करता, तुमच्या हाताखाली जे माणसं आहेत त्यांचं वेलफेअर, त्यांची सेफ्टी, त्यांची ऑनर हे दोन दुसऱ्या क्रमांकावर. आणि तुमचं स्वतःचा आराम, तुमच्या स्वतःचं वेलफेअर, तुमच्या स्वतःची सुरक्षा ही लास्ट येते हमेशा ॲज अ सोल्जर्स लाईफमध्ये. आणि हे खूप डीप रुटेड भरलेलं असतं सर. म्हणजे हा संदेश सोल्जरसाठी नाही आहे केवळ, सर सर्व नागरिकांसाठी आहे. येस. प्राधान्यक्रम आयुष्यामध्ये ठरवत असताना पहिलं प्राधान्य कुणाला, दुसरं कुणाला, तिसरं कुणाला, आणि सगळ्यात शेवटी काय, हे सगळ्यांनीच खरं म्हणजे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. करायचं तर राष्ट्र घडेल. हा, राष्ट्रभक्ती इथे येते, आणि ही राष्ट्रभक्ती आहे. येस. ज्यावेळेस मी बॅक ऑफ दी पास्ट मध्ये पाहतो की यस शरद, तू तुझी सिस्टरच्या भेटू शकलं नाही किंवा काय नाही झालं, तर तुला आता रागवायला पाहिजे तुझ्या सिस्टमवर किंवा ऑर्गनायझेशनवरती. सुरुवातीला चिडचिड आली की मला का सांगितलं नाही यांनी, 3 महिने झाले. पण नंतर ज्यावेळेस जसं थोडंसं मॅच्युअर्ड होत गेलो, जसं समज येत गेले, जसं मी माझ्या सिनियर्सला विचारलं, तर त्यावेळेस असं कळलं की यस, बेसिक मोटो हाच होता की तुला देशाला तुझी गरज होती. ज्या गोष्टीसाठी किंवा ज्याच्यासाठी एक सैनिक बनतो, त्या गोष्टीची गरज होती. त्यावेळेस तुम्ही मागे फिरू शकत नाही. तुमची फॅमिली तुमच्या ही ऑलवेज सेकंड येते. इट्स नॉट युअर फर्स्ट प्रायोरिटी. युअर नेशन कम्स फर्स्ट. युअर नेशन इज फर्स्ट. देन एव्हरीथिंग इज अ सेकंडरी. मग ती माझी पहिली सुट्टी होती. मी पहिल्या सुट्टीवर अशीच सगळ्यांचा जो आनंद होणार होता किंवा मला ॲज अ सोल्जरली प्राऊड फील करायचा होता की आय एम अ सोल्जर. सी,
मी ह्या लढाईतून आलोय, तर तो न भेटता मी आईवडिलांना सावरतच होतो, त्यांची मनस्थिती सावरत होतो. अँड मेकिंग देम अ सोल्जर ऑल्सो, की त्यांनाही एक सोल्जरली की येस, ह्या गोष्टी घडू शकतात, ह्या गोष्टी आहेत, यू शुड बी टफ, यू नीड टू स्टे हार्ड, यू नीड टू स्टे टफ. तुम्ही देशाला सावरताय, कुटुंबाला सावरताय, आपल्या फ्रेंड्सला सावरताय. एक आदर्श जीवन आहे खरं म्हणजे. येस, ऑफकोर्स. आर्मी इज, सगळीकडे म्हणलं जातं की आर्मी इज नॉट अ सर्व्हिस, इट्स अ वे ऑफ लाईफ. ही जगण्याची पद्धत आहे सर. हो, इट्स अ डिफरंट. तुम्ही नॉर्मल सिव्हिलियन्स पेक्षा आर्मीवाले जरा थोडेसे वेगळे दिसतात, लोकांना पटत नाही, काहींना पटतं, पण आर्मी इज जस्ट अ वे ऑफ लाईफ सर. इट्स नॉट, आर्मी इज अ वे ऑफ लाईफ, जगण्याची ऑफ लाईफ. येस सर. देशभक्ती इट्स ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून येते सर. देशभक्तीमध्ये सर, जो प्रश्न विचारलेला तुम्ही की देशभक्ती 26 जानेवारी 15 ऑगस्ट ह्या टर्म्स आहेत, हे आपले राष्ट्रीय दिवस आहेत. हो. देशभक्ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्ञान ऐकतो की खोटं बोलू नये, ही पण देशभक्ती आहे. हा, नेहमी खरं बोलावं, आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं, ही पण देशभक्ती आहे. आपल्या मोठ्यांचा सन्मान करावा, ही पण देशभक्ती. आणि जनरल रिक्वायरमेंट ही असते की आपण, जसं तुम्ही शाळेत पास करताना किंवा विद्यार्थ्यांना पास करताना एक पर्टिक्युलर आम्हाला किंवा तुम्ही एक बेंचमार्क ठरवलेला की 35% पास, तर ह्या चांगल्या गोष्टी करण्यात जर तुम्ही 35% घेत असाल तर तुम्ही पास आहात देशभक्तीला. तुम्ही डॉक्टर्स असाल, तुम्ही 35% ऑनेस्टली काम करत जरी असाल तर तुम्ही पास आहात. तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही 35% ऑनेस्टली काम करत असाल, तुम्हाला जेवढं काम येतं त्याच्यात, तरी तुम्ही पास आहात. तुम्ही एक समाजात कुठेही फिरत असाल, तुम्ही 35% जरी तुम्ही त्या कामाला जस्टिस देत असाल तर तुम्ही पास आहात. दॅट इज द स्टँडर्ड. आणि दॅट्स ही देशभक्ती असावी. मला तर वाटतं की ही देशभक्ती आपण प्रत्येक बाबतीत, कुणाशी बोलण्यात, कुणाशी वागण्यात आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजे, जपायलाच हव्या. तर आपण ऍक्च्युली देशभक्त आहोत, किंवा आपण हे दिवस जे मनवतोय की राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम, याला आपण जस्टिस देतोय असं मला वाटतं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. किती मोलाचं बोललात तुम्ही आता. देशभक्ती म्हणजे वेगळी काय असते? केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारी नाही. मी ज्या क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये मी पासच व्हायला पाहिजे. ते क्षेत्र कोणतंही असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये मी पासच व्हायला पाहिजे. माझ्या सर्व क्षमता तिथे मी पणालाच लावल्या पाहिजेत. जसा एक सैनिक तो पणाला लावतो, तसं माझं सुद्धा करिअर त्या क्षेत्रातला मी पणाला लावलं पाहिजे. ही देशभक्ती आहे. करेक्ट. सुभेदार साहेब, मला इतिहासातला एक सुभेदार आठवतोय, तानाजी मालुसरे. इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. तानाजी सिंहगडावर पडले, युद्ध थांबलं होतं, पण त्या मावळ्यांचा आपल्या सेनापतीवर इतका विश्वास, इतकी श्रद्धा, ज्याला तुम्ही म्हणता ना श्रद्धा, ते शव तिथेच टाकून गेले नाहीत पुणे. त्या सगळ्या मावळ्यांनी युद्ध संपल्यानंतर सुभेदारांना पालखीत बसवलं, पालखीत, आणि उमरठला त्यांच्या गावाला नेऊन पुढे अंत्यसंस्कार केले. तो प्रवास एवढा लांबचा आहे, दऱ्याखोऱ्यातला आहे, पण आपल्या नेत्यावरच्या श्रद्धा इतक्या आहेत की युद्ध संपल्यानंतर त्या शवाची सुद्धा विटंबना होऊ नये गिधाडांकडून म्हणून मावळ्यांनी ते शव इतक्या लांब दऱ्याखोऱ्यातनं पळवत पळवत उमरठी या गावाला नेलं. बरोबर. आणि तिथे अंत्यसंस्कार झाला. एखादं युद्ध जेव्हा थांबतं तेव्हा जे सीज फायर हे होतं, शांतता, त्याच्यानंतरची मनस्थिती, आणि नंतर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सिव्हिल लाईफ मध्ये येता, हे काय असेल? असं काही घडले? येस सर. एखाद्या युद्धामध्ये? खूप सुंदर, म्हणजे ती खूप अनुभवाची गोष्ट होती माझ्यासाठी. जो तुम्ही सेम किस्सा सांगितला त्याच पिंच लाईनवर किंवा त्याच्यावरच मला सांगायला किंवा बोलायला आवडेल. आता 2003 नोव्हेंबर वगैरे ह्या ड्युरेशन मध्ये जो आमचा हा खांडलेले खड्डे होते, ज्या आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन जिथे बंकर्स बनवले होते, सीज फायर झाल्यानंतर पहिलं मेन टास्क आमचं होतं की जे शेतकरी आहेत
त्यांना त्यांच्या शेतीला जो त्रास झालाय लढाईसाठी, बर. तर आम्ही सगळे खड्डे बुजवत होतो. सगळ्यांच्या ज्या शेतजमिनी जशा होत्या, जे आमच्या बंकर्स होते, ते आहे तसे करण्यात आम्हाला पुढचे 3 ते 4 महिने गेले. म्हणजे तुमच्या दृष्टीने सीज फायर झाला, तर लढाई संपली आहे. हो. आमची परत लढाई होती की ज्या जमिनी, ज्या सगळ्यांच्या लढाईचे क्षेत्र आम्ही काबीज केले, ते आहे तसे त्यांना त्रास होईल, त्यांनी शेती करावी, म्हणून आम्ही त्यांची शेती, पुढचे जेवढे खड्डे होते, जेवढे बंकर्स होते, त्या लोकांना आम्ही ते आहे तसं करून दिलं. त्यांचं सरकारकडून मिळणार त्यांना कॉम्पन्सेशन दिलं गेलं. बर्बाद झालेली गोष्ट पुन्हा आबाद करणं. येस. आणि आपण उपकृत आहोत. शेतकरी राजा शेतकरी आहे, तर शेतकऱ्याने आपलं शेत आपल्याला लढण्यासाठी उपलब्ध करून दिले. तोही एक शेतकरी आहे. बरोबर. आणि तोही आपल्यासाठी लढतो आहे. तर जाताना आपण ते तसंच खड्डे ठेवून जाऊ शकत नाही. लढाई हा आर्मीचा पार्ट आहे. तर जातानाही आम्ही आमच्यामुळे त्यांना त्रास होणार नाही, ह्या गोष्टीचं लक्षात घेऊन आम्ही ते सगळे बंकर्स मिटवले. लकीली माझं दुसरं त्याच्यानंतरचंही जे पोस्टिंग होतं आमच्या युनिटचं, हे नौशेरा सेक्टरमध्ये झालं सर. नौशेरा हा LOCचा पार्ट आहे ना. आम्हाला लढाई संपली आणि त्याच्यानंतर लगेच एक LOCची ड्युटी करायला लागली. म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवरती जे आपण ऍक्च्युअल गार्ड करतो आपल्या बॉर्डर्सला, हे करण्याचा मोका झाला. त्यानंतर मी 4 ते 5 महिने एक 561 KDL म्हणून एक की डिफेन्स लोकॅलिटी, खूप महत्वाची जागा होती, अशा ठिकाणी एक ऑब्झर्वेशन पोस्टच्या ठिकाणी मी ऑब्झर्वेशन ऑफिसर म्हणून मी तिथे ड्युटीला नियुक्त झालो. तर 2-3 महिन्याचा पिरियड सगळं स्मूथ होतं. तिथे चढणं एकदम खतरनाक, ते खूप उंच उंच डोंगर, त्याच्यावर पूर्ण पाकिस्तान पाहत राहणं, सकाळ संध्याकाळ त्यांचं ऑब्झर्वेशन घेणं, त्यांच्या काय मुवमेंट्स होतात हे पाहणं, त्यांची आर्मीला बायनॉक्युलर्स मधून पाहणं, त्यांच्या मुवमेंट्स नोट करून सगळ्यांना ती इन्फॉर्मेशन देणं, हे आमची बेसिकली कामं असायची. त्यांच्या ते नवीन नवीन गोष्टी कशा त्यांचे बंकर्स बनवत आहेत, बॉर्डर कशी स्ट्रेंथ करतात, हेही आम्ही खालच्यांना सांगायचो. आमचेही बंकर्स आम्ही डेव्हलप करायचो. तर हा एक अनुभव होता. आणि ह्याच्यामध्ये काय पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबल्या नव्हत्या. सीज फायर झाल्यानंतर चालूच होत्या. रात्रीचं, ज्याला जिते की खोड म्हणतात ना, मेल्याशिवाय जात नाही. सर, रात्रीचा 3 ते 4 वाजताचा हे वेळ होती आणि आम्ही ड्युटीवर होतो ऑब्झर्वेशन घेण्यात. आमच्याकडे इक्विपमेंट असायचे. आम्ही रात्रीचं कुणाची मुवमेंट होती की नाही ते पाहत असायचो. तर ती पाहत असताना माझ्या निदर्शनास आलं की आपल्या ज्या शेजारच्या टेकड्या आहेत, जिथे आमची इन्फंट्री आहे, त्याच्यावरती पाकिस्तानचे इल्युमिनेशन राऊंड्स येतात. म्हणजे जसे आपण स्टार फायर करतो, म्हणजे कोणत्या याच्यावरती कंदील ठेवला तर खालचा एरिया लख्ख दिसतो, असे स्टारचे बॉम्ब्स टाकले जातात. ते जळतात आणि तो स्टार पेटला का आतमधलं ऑब्झर्वेशन तिकडच्या दुश्मनला क्लिअर होतं की हे भारताचे लोक काय करतात. असे 4-5 स्टार राऊंड त्यांनी फायर केले. मी सगळ्यांना, आमच्या ज्या गन्स होत्या त्यांना अलर्ट केले की असं असं फायरिंग होते. आमच्या ऑफिसरने सगळ्यांना अलर्ट केले. सगळे जागे झाले. सगळ्यांचं लक्ष चुकून त्या गोष्टीकडे गेलं. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं ज्यांच्यावर फायर होत होतं की तुमच्याकडे स्टार राऊंड फायर होतं, काय होतंय का नाही. हे सगळं आमच्या राईट साईडच्या टेकड्यांवर होत होतं. आणि दुर्दैवाने जो लेफ्ट साईडच्या टेकड्यांवरचा मधला एक छोटासा रस्ता होता, या छोट्या रस्त्यावरती पाकिस्तानच्या काही माणसांनी घुसून क्लोरोमाइन्स लावले. बापरे. क्लोरोमाइन्स हे खतरनाक असतात की ज्याच्यावर पाय पडल्यानंतर तुम्ही वाचू शकत नाही. तुमच्या नॉर्मल माइन्स वरती जरी पाय पडला, तुमचा पाय वगैरे डिस्ट्रक्ट वगैरे होतो. सकाळी 3-4 नंतर आम्ही सगळी आमची फौज, जी तोफखाना आहे किंवा जे आमचे सैन्य आहे, त्यांना अलर्ट केलं. सगळे आम्ही अलर्ट, आम्ही झोपलो नाही. सकाळी 6 वाजता खालून असा आवाज आला मोठ्याने. आम्ही खूप उंच होतो आणि आम्हाला ते दिसत होतं की त्या खालच्या रिज लाईनच्या मुळाशी काहीतरी ऍक्टिव्हिटी होतीये. ऍक्टिव्हिटी जसा गोंधळ सुरू झाला तसं आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांना कळलं की आमचा एक जवान क्लोरोमाइनने ज्याचा पाय त्या रस्त्याने चुकून सकाळी आपल्या पोस्टकडे येताना आतमध्ये, कारण तो आपला एरिया आहे, त्याच्यावर त्याचा पाय पडला की जिथून ते रोज येतात, रोज जातात. अचानक तिथे एक माईन कसा काय गेला किंवा एखादा बॉम्बलेट्स त्यांनी ते शस्त्र कसं काय लपवलं. तर त्यावेळेस आम्हाला उलगडलं की हा फक्त डायव्हर्ट करण्याचा विषय होता आणि त्यांनी हे गोष्ट रात्रीचं केलेली आहे. त्या क्षणी आम्हाला ऑर्डर दिली की तुम्ही फटाफट जा आणि त्या माणसाला घेऊन यायचंय. आणि आम्ही ॲज अ OP ऑफिसर होतो म्हणून आम्ही खाली हेलिकॉप्टरसाठी कोऑर्डिनेट करून आम्ही लगेच तिकडे त्या म्हणजे त्या ठिकाणी पळत गेलो. तो 5-6 किलोमीटरचा
अंतर आम्ही पळत गेलो. ऑलरेडी तिथली माणसं, किती सहज बोलतो, 5-6 किलोमीटरचं अंतर आम्ही पळत गेलो. हो काय, तर पळत गेल्यानंतर आम्हाला कळलं की जे माणसं आम्हाला माहित होतं की जे माणसं आतमधून त्यांना उचलून घेऊन येणार असतील जिथे हो. हेलिपॅड होतं तिथं, तिथपर्यंत जरी आणायला त्या माणसाला 70-80 किलोच्या माणसाला त्या एवढ्या छोट्याशा रोडनी ती माणसं थकणार. हो. जसं आम्ही आणि आमचा त्यांना सपोर्ट होईल की त्या माणसाला आणण्यामध्ये, लिफ्ट करण्यामध्ये, कारण माणूस हे शेवटी थकू शकतो. तोही रात्रीभर ड्युटी दिल्या आहेत, त्यांनी रात्रभर डोळ्यात तेल घातले, तोही झोपला नाहीये. आम्ही गेल्यानंतर फटाफट त्या माणसांना रिप्लेस करत, त्या माणसाचे रक्ताळलेला पाय, सगळे आमचे युनिफॉर्म रक्ताळलेले, असं करत त्या माणसाला उचलून एकमेकांना म्हणजे फायरमॅन लिफ्ट जसं आपण करतो किंवा एक स्टेडीली त्याला बॅलन्स करत, त्याला त्रास होणार नाही असं लिफ्ट करत आम्ही त्याला वरती असं आणलं. जसं सिंहगड तुम्ही चढलाच असाल तर सिंहगडाला कसा एकदम खतरनाक मोड असतात, टर्न असतात, असेच टर्न तिथे आहेत. असाच रस्ता जे अवघड रस्ता तिथे आहे, तर त्या रस्त्याने आम्ही त्याला वरती आणलं. नशिबाने पुढच्या 10 ते 12 मिनिटात तिथे हेलिकॉप्टर आलं होतं बेसवरून. आम्ही त्याला तिथे टाकून मग त्याला बेसला हेलिकॉप्टरला नेण्यात आलं. त्या माणसाचा एकच होता की सर मला काही झालेलं नाही, माझं सगळं ठीक आहे. माझे जे सहकारी आहेत ते त्यांना काही झालं का, कारण तो एकटाच येत नव्हता, त्याच्याबरोबर दुसरे 2-3 जवान होते. तर तो एवढ्या म्हणला की जखमा होऊन सुद्धा तो काय म्हणत होता की श्याम सिंग का क्या हुआ, श्याम सिंग मेरे साथ था, श्याम सिंग कहाँ है. तो श्याम सिंग जो त्यांचा तो 17 राजदीपचा किंवा 17 राजदीपचा जो माणूस होता, तो त्याचा सवंगडी होता, तोही त्याच्या पाठीमागे येत होता. तर त्याची कन्सर्न ती होती की त्याचा पाय गेलाय सगळा. तो श्याम सिंग मेरे साथ आहे, तो कुठे आहे, उसका क्या हुआ. तर ह्या गोष्टी आम्हाला एकदम आतमधून पिळवटून टाकायचे की यार ही देशभक्ती आहे का, की ही तुमच्या सहकार्याबद्दल तुमची भावना आहे का, असायला हवी का. हे कुठून प्रेम. या अचानक त्याला स्वतःच्या पायाचं काय पडलं नाही, जीवनभरासाठी त्यांनी ती गोष्ट गमावून बसलाय, तर त्याचंही काय पडलं नाही, त्याला त्याच्या मित्राचं पडलं, त्याच्या लढाईच्या क्षेत्रात जो सवंगडी आहे किंवा त्याचे जे कॉम्रेड्स आहे किंवा असं म्हणतो की टीम आहे किंवा त्याचा जो सेक्शन आहे, त्यांची एकमेकांची काळजी लागलेली आहे. त्याला काय झालंय का, त्याला त्याची काळजी होती. मला वाटतं की ह्याच गोष्टीने त्याला स्वतःच्या सगळ्या दुःखांवर मात करायला त्याला ताकद दिली असेल. त्याला गेल्यानंतर आम्हाला आश्चर्य, आम्ही हा नंतर विषय खूप करत होतो की हा माणूस एवढा तळमळतेने दुसऱ्याबद्दल विचारत होता. तो स्वतः त्याला सांगत होता, त्याला होश नव्हता. तो स्वतः श्यामसिंग जो आहे तो मागून येतो, अरे मैं ठीक हूँ भाई, मैं ठीक हूँ, तू चल भाई, हौसला रख, हिम्मत रख, कुछ नहीं हुआ है. तर अशी हिंमत एकमेकांना देत तो जवान गेला. त्याला तो बराई झाल्यानंतर. तर ह्या गोष्टी सर अशा होत्या की तुम्ही तानाजी मालुसरेंचा किस्सा सांगितला की तो खरंच अप्रतिम. मिलिटरीमध्ये ह्या गोष्टी खूप असतात की तुम्ही एकमेकांसाठी जगता, एकमेकांना सांभाळून एकमेकांची काळजी करता मनापासून, आणि ती रुजली जाते. ती म्हणजे कुणासाठी गोळी खायची जर ठरलं तुम्हाला, एक जीवनाला, आमच्या जीवनाचा अर्थ याच्यात असतो की कुणाच्या आम्ही कामी येऊ, की कुणाच्या आपण कामी येतोय की नाही, हा एक मोठा पार्ट असतो. की लढाईत किंवा आपण कोणत्याही एका ऑपरेशन, जीवनाचा खरा अर्थ येस तुमच्याकडनं शिकावा. आपण कोणाच्या तरी कामी येतोय की नाही, एक्झॅक्टली सर, कोणाच्या तरी उपयोगी पडतोय की नाही. बरोबर. आणि आपलं लाईफ आपण एवढे सेल्फिश वगैरे होत नाही सर. सोल्जरच्या बेसिक क्वालिटीज बद्दल तुम्ही वाचलं, म्हणजे आपण आपला वाचलेलं असाल किंवा तुम्ही मला मगाशी विचारलंही होतं सर. आम्ही जनरली ह्या 4-5 गोष्टी आहे की म्हणजे आमच्या सैनिकी जीवनात आम्ही ह्या क्वालिटीज आमच्यात आहे की नाही ते नेहमी पावलाला चेक करत असतो. त्या 4-5 क्वालिटी अशा आहेत की सर, आर यू अ सेल्फिश. तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्न विचार, तुम्ही सेल्फिश आहात का, स्वार्थी आहात का. स्वार्थी नसाल तर तुम्ही यू हॅव अ व्हेरी गुड टीम स्पिरिट, यू हॅव कॉपरेशन इनसाइड. तुम्ही तुमच्या टीम बरोबर कॉपरेटिव्ह असता. सेल्फिश असणं म्हणजे की तुमच्याकडं एक शंकरपाळ्या तुमच्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहे 2 दिवसाच्या, बरोबर, आणि ते तुम्ही लढाई, म्हणजे तुम्ही 78 तासाच्या ऑपरेशनसाठी गेलेला आहात बाहेर, आणि त्याच्यातला एक घास तुम्हाला माहिती की एवढंच माझ्यासाठी, त्याच्यातला एक घास दुसऱ्यास देणं, त्याच्यातलं असलेलं पाणी एक घोट आपण पिणं, शेवटच्या क्षणापर्यंत ते टिकवणं, एकच देणं. तर याला म्हणतात की यू आर नॉट सेल्फिश, यू आर अ टीम. म्हणजे सेल्फिश जर तुम्ही नसाल तर यू आर अ गुड इन टीम बिल्डिंग और इन कॉपरेशन बेसिस. दुसरी गोष्ट आम्ही चेक करतो की कॉवर्डनेस म्हणजे तुम्ही तुमच्याकडे भित्री आहात का.
तुम्हाला वाटतंय की समोर फायरिंग होतीये, तुम्ही काय करताय? तुम्ही घाबरून रडत तर नाही बसत ना? तुम्हाला एक समोरचा प्रश्न विचारतोय, तुमचे सिनियर ऑफिसर तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही भीतीने काही बोलतच नाही का? मग तुम्ही आम्ही चेक करतो की डू आय हॅव इट, की माझ्याकडे भीती आहे का? जर भीती नसेल तर यू आर अ कॉन्फिडेंट मॅन. तुम्ही एक डर के आगे जीत है. तुम्ही तसे सोल्जर असाल, तुम्ही त्याच्यावर विजय मिळवता हळूहळू. तुम्हाला सांगतात यार तू डरपोक है, तो ऐसा क्यों गया था, तूने उस ऑपरेशन में तू दौडा नाही 5 किलोमीटर. तर तुम्हाला डे टू डे बेसिसला ज्यावेळेस आम्ही कोणत्याही ऍक्टिव्हिटी करतो त्या ऍक्च्युली ॲट व्हेरी सर्टन पॉईंट त्या अशक्य असतात किंवा त्या एका ह्युमन कॅपॅसिटीला थोड्याशा अवघड असतात. अवघड 5 किलोमीटर पळणं नसतं सर. 5 किलोमीटर पळणं विथ अ बॅटल रोड तेही अवघड नसतं. पण रात्रंदिवस कष्ट करून दिवसा रात्रीचं 4 तास झोपून सकाळी 5 किलोमीटर, सकाळी 3 वाजता उठून अम्युनिशन हत्यार वगैरे आपलं घेऊन 4 वाजता स्टार्टिंग लाईनला उभं राहणं, 5 वाजता 4:30ला ते पळणं सुरू करणं हे अवघड असतं. 5 किलोमीटर पळणं अवघड नाही. सो हे करण्यात जर आम्ही लेट जरी झालो तर अरे तू डरपोक आहे, डर गया क्या, मर गया क्या तू, नाही ना. तर ही फिलिंग असतं. दॅट मीन्स यू आर नॉट हॅव अ फिअर. तुम्ही कॉन्फिडंट असता. रेकलेसनेस हा एक मोठा असतो की तुम्ही आर यू रेकलेस, तुम्ही बेपर्वाह आहे का? तुम्ही एक इक्विपमेंट हँडल करताय, तुम्ही आर्टिलरीचं एक मोठं इन्स्ट्रुमेंट हँडल करताय, ते विध्वंसक शस्त्र आहे, ते वापरताना तुम्ही रेकलेस बेपर्वाह असून चालणारच नाही. कारण ते एवढं घातक शस्त्र आहे की ते तुम्हालाही ते दगा देईल. तुमच्या तेवढं जर तुम्ही एक तोफेला जर तुम्ही उचलत असाल किंवा तुम्ही त्याचे स्पेड लिफ्ट करत असाल तर तुम्ही जर नाही उचललं तर तुमचा भाऊ तुमच्या त्याच्यामध्ये इंज्युअर होऊ शकतो. तर आर यू रेकलेस, तुम्ही बेपर्वा नाही ना. तर हे आम्ही पावलोपावली चेक करत असतो की आर यू रेकलेस. होतं, माणसात कमी असतात, माणूस चुकून होऊ शकतो, पण आम्ही शिकतो त्याच्यातून ॲज अ सोल्जर. आर यू इम्पेशंट, ही क्वालिटी आम्ही चेक करतो की समोर तुम्ही एका ॲम्बुशला गेलात, तुम्ही पेट्रोलिंगला गेलात, तुम्ही रोज पेट्रोलिंगला जाताय, 20 किलोमीटर 40 किलोमीटरचे पेट्रोलिंग करताय, एका ठिकाणी रात्रीचं निघून अंधाऱ्या रात्री अनोळख्या प्रदेशातून तुम्ही चालत राहता. चालता चालता कधी तुम्हाला माहित नाही पहिली गोळी तुमच्याकडे कधी येईल, पण पेशंटली ही गोष्ट महिने करत राहणं. एका दिवशी तुमच्यावर ॲम्बुश होतो किंवा तुम्ही पेट्रोलिंग करता असताना कोणीतरी तुम्हाला घावतं की अरे ह्या गोष्टीसाठी आपण पेट्रोलिंग करत होतो की इथे दुश्मन आला नाही पाहिजे. सो वेदर यू आर इम्पेशंट, तर मग तुम्ही अधिकाऱ्यांना सांगाल की सर काय तिकडे कोणी काय येतच नाही आहे, तुम्ही इथे काय शत्रूची काही गोष्टी नाहीच आहेत, सो आपण नाही जाऊया इकडे. नो, यू नीड अ पेशन्स. इम्पेशंट नाही तुमच्यामध्ये, यू हॅव अ पेशन्स, यू हॅव क्वाईट माइंड टू लिसन अँड ॲब्झॉर्व, यू हॅव अ पीसफुल माइंड, की कोणत्या परिस्थितीत तुमचं माइंड पेशंटली त्या गोष्टी लिसन करते का, ॲब्झॉर्ब करते का. सो ह्या 4-5 क्वालिटी आहेत सर की आम्ही ॲज अ सोल्जर वी चेक करतो की ह्या आमच्यात नाही आहे. फिअर आमच्यात नाही आहे. फिअर मीन्स करेज इज अ व्हेरी गुड फॅक्टर की ते आपोआप येतात. वेन यू डोंट हॅव फिअर, करेज आपोआप तुमच्यात येतं. अगदी बरं. येस. आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. खरंच विद्यार्थ्यांना हेच ट्रेनिंग दिलं पाहिजे सर. मुलांनो, हे शिका. सॅम माणिशांची एक आठवण आहे बरं का सर. त्यांचंच वाक्य आहे, त्यांचं भाषण मी ऐकलं होतं. त्यावेळेस ते म्हणले होते की आपल्या देशामध्ये कमतरता हा विषय खूप मांडला जातो. अन्नाची कमतरता, पाण्याची कमतरता, याची कमतरता, त्याची कमतरता. मला असं वाटतं, सॅम साहेब म्हणतायत या देशामध्ये लीडरशिपची कमतरता आहे. करेक्ट. आणि कोणता लीडर? जो आता तुम्ही सांगितला तो लीडर, तसा लीडर. एक्झॅक्टली सर, बरोबर आहे. वी नीड अ लीडरशिप सर. वी नीड समबडी टू टेल व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. मीन्स जी जनरेशन आता आहे, ज्यांनी हा पाठीमागचे जनरेशन पाहिलेले आहे एक पाठीमागच्या दशकात, दे शुड बी द टॉर्च बिअर राईट नाव टू मेक देअर नेक्स्ट जनरेशन. जी नेक्स्ट जनरेशनला आता आपण ह्या वयात लीडरशिप मध्ये. येस. आणखी हे एक वाक्य खूप महत्वाचं आहे सर. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. येस सर. सो त्याची वंदावी पाऊले. खरंय. येस. तुमचं कडं मी बघतोय आता सर. येस. हे कडं तुम्ही केव्हा मिळालं तुम्हाला? हे
सर हे याच्याशी एक खूप रोचक कहाणी आहे आणि हा माझ्यासाठी एक मैत्रीचा किंवा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. बर. सुरुवातीपासून सरदार, शीख, जाट, हरियाणा आले, सदर्न हो. साईडचे जे तमिल्स किंवा ईस्टर्न साईडचे गोरखा वगैरे ह्या सगळ्यांशी माझं खूप बॉन्डिंग असायचं. बर. सगळ्यांशी एकत्र राहण्याचा योग आला. सरदार जे लोक होते त्यांच्याबरोबर माझं खूप जास्त पटायचं, कारण त्यांचा जो दिलदारी किंवा जो रॉयलनेस असायचा किंवा एकदम ओपन हार्टनेस त्यांच्यामध्ये बर. असायची. बर. छोट्या छोट्या गोष्टीला सोडून एक जीवनाकडे पाहण्याचा एकदम दिलखुलास आनंद. हम्म. सर 2009 मध्ये मला एक मित्र भेटलेले, मनदीप सिंग. बर. मनदीप सिंग आणि मी आर्टिलरी सेंटर हैदराबादमध्ये इन्स्ट्रक्टर होतो. मी बर. इन्स्ट्रक्टर असताना आम्ही आणि ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस 2009ला आमचं फ्रेश ट्रेनिंग होतं एक, जे तोफखान्याचा शिक्षक म्हणून. हो. तर ते करत असताना आम्ही बरोबर होतो आणि त्यानंतर आम्ही दोघेही पोस्टिंग हैदराबादला गेलो. त्यावेळेस सिख धर्माविषयी थोड्याफार गप्पा व्हायच्या. तर त्यावेळेस मी म्हणले की यार मनिंदर, ये कड़ा किस लिए पहने यार, मुझे भी अच्छा लगता है. बोला शरद, जब ये कड़ा पहनता है ना तो उसके पीछे भी एक लॉजिक है कि जब भी आप कोई गलत काम करते हो ना तो ये अब कड़ा आपको रोक बताता है कि रोक, ये जिसमें तू हाथ डाल रहा है ना, वेदर इट इज राइट और रॉन्ग, चेक कर पहले ये सही है या गलत है. चोरी करने जा रहा है, चेक कर. यस, गलत काम करने जा रहा है, चेक कर. इट इज स्टॉपिंग यू टू इंट्रोस्पेक्ट योरसेल्फ, टेक योर डिसीजन, टेक इट गिव्स यू अ चांस टू चूज वेदर यू आर डूइंग, जो भी तुम काम कर रहे हो, वेदर इट इज राइट और रॉन्ग. मनदीपला मी सांगितलं की ही वॉज व्हेरी फ्रँक. बोला मनदीप यार मुझे चाहिए, तू लेके आएगा क्या अमृतसर से. बोला शरद ये ले लेना मेरा, मैं ले लूंगा दुसरा. आणि ते तेव्हा त्यांनी त्याचं कडं माझ्या हातात दिलं. आय वॉज, तेव्हापासून मी ते जपतोय आणि इट हर्ट्स मी अ लॉट. 2015ला मी बरोबर होतो. 2017-18 ज्यावेळेस हे गलवान व्हॅलीचं एक प्रकरण झालं त्यावेळेस त्यांची त्या गलवान व्हॅलीमध्ये लढता खूप नायब सुभेदार मनदीप सिंग म्हणून तुम्ही पाहाल, त्यांचे तिथे शहीद झाले तिथे. सो आय वॉज द वन हू वॉज व्हेरी शॉक्ड फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट. खूप वाईट वाटलं, बट ही वॉज अ ब्रेव्ह सोल्जर. अँड दिस इज दी एक छोटीशी आठवण त्यांची. कधी मोका मिळाला तर मी नक्कीच त्यांच्या घराला किंवा परिवाराला भेट देणार आहे. हे माझ्या स्वप्नांमध्ये किंवा माझ्या जे आपण डायरीजमध्ये आहे या गोष्टी प्लॅन्ड आहेत, लिहिलेल्या आहेत. आम्ही खूप वेळा म्हणतो कुटुंब कुटुंब कुटुंब, पण एका सैनिकाचं कुटुंब, एका सोल्जरचं कुटुंब, एका देशाचं कुटुंब, हे काय कुटुंब आहे. करेक्ट सर. खरं म्हणजे वसुधैव कुटुंबकम. करेक्ट सर. हा वाप्रचार तुम्ही पाळता, मिलिटरीमध्ये पाळला जातो. येस, वी डीपली रिस्पेक्ट इच अदर्स फॅमिली. मी ज्यावेळेस सुट्टीवर जायचो तर मी माझ्याच घरी नाही जायचो, तर मी माझे जे सोल्जर माझ्या शेजारी 10-20-25 किलोमीटर जेवढे आहेत सोल्जर, त्यांच्याही घरी जाऊन यायचो. त्यांनाही सांगून यायचो की दिलीप ठीक आहे, बबन ठीक आहे, हा ठीक आहे. आणि जाताना त्यांच्यासाठी त्यांच्या घरून ठेवलेले पदार्थही नेहमीच घेऊन जायचो त्यांच्यासाठी. सुभेदार साहेब, साहेब साहेब, येस, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. क्या बात. तुमच्या यशाचे चौघडे मला ऐकायचे. अगदी ग्रॅज्युएशन पासून ते पुढच्या ट्रेनर पर्यंत हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा घडला. सर, जीवनात कोणीतरी गुरु हवा असतो, कोणीतरी तुम्हाला बोट धरून दाखवणारा हवा असतो. तुम्हाला मी सांगितलं की पराक्रममध्ये ज्यावेळेस आम्ही डिप्लॉय होतो त्याच वेळेस मला असं वाटायचं की भावाचं स्वप्न होतं तुम्ही UPSC अटेम्प्ट द्यावे, तुम्ही प्रगती करावी, तुम्ही शिकावं. तर मग मी त्यावेळेसच ठरवलेलं की काहीतरी करायचंय. मी 2002-03 नंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला घेतलं. 2005ला माझं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. हे पूर्ण करून मी माझे एक सिनियर ऑफिसर होते, मेजर ओंकार शर्मा, मी त्यांच्याकडे गेलो. तर त्यांना आम्ही असंच एक बंकरमध्ये उभे होतो आणि त्यांनी मला तिथे बंकरच्या आतमध्ये उभं केलं आणि बोलले शरद, तुला पुढे शिकायचंय का. तर म्हटलं हो शिकायचंय. तर मग ते बोलले की तू आर्मी कॅडेट कॉलेजसाठी काय ट्राय नाही करायचं. जसं सिव्हिलमध्ये NDA असतं, आर्मीमधून आर्मी कॅडेट कॉलेज असतं. म्हटलं सर माझ्या खूप गोष्टी वीक आहेत, काय गोष्टी माझा इंग्लिश बोलता येत नाहीये, माझं मॅथमॅटिक्स पुअर होतं माझ्या अकॅडमिक्समध्ये, सो आय कांट फेस द एक्झाम्स. तर ते बोलले तुझं वय काय शरद. मी म्हटलं सर इट्स 21 years.
तर बोलले शरद सी आय एम टेलिंग यू की देर आर 2 पार्ट्स ऑफ ह्युमन लाईफ, बिलो 30 अँड अबोव 30. हो. जर तू कॉमनली 60 वर्ष जगत असेल तर हे पहिले 30 वर्ष तू जेवढी हार्ड मेहनत करशील, जेवढं पुट इन करशील, हो. जेवढे तुझे कम्फर्ट सोडशील, दिवस रात्र जेवढा झगडशील, तेवढे तुझे पुढचे 30 वर्ष चांगले जाते. आता जर तू तुझ्यावरती तुला माहिती तुझ्या ह्या कमी आहेत, तुझ्या ह्या लॅकनाज आहेत, तुझ्या ह्या विकनेसेस आहेत, तर वर्क ऑन दॅट डे नाईट. हे तुझी कामं सांभाळून कर. तुझी मिलिटरीची जेवढी कामं आहे सांभाळून तुला करता आलं तर बघ. तेवढी तुझ्यात हिंमत असली पाहिजे, तेवढं तुझ्यात करेज असलं पाहिजे. सो दॅट टाइम आय चोज दॅट आय विल नॉट स्लीप अंटिल आय ओव्हरकम ऑन ईच अँड एव्हरी विकनेस आय हॅव. मी ज्या वेळेस सुट्टीवर जायचो, मी माझ्या शिक्षकांना भेटायचो, माझे मॅथमॅटिक्सचे क्लासेस घ्यायचो. बरं. मी त्यांच्याकडून मॅथमॅटिक्स शिकायचो, जे प्लस मायनस अल्जेब्रा जेवढा आहे, कारण मला एक्झाम क्लिअर करायची होती. हेच करता करता मी माझी ACC एक्झाम्स त्याच्यानंतर 1.5 वर्षाने क्लिअर केली आणि मी त्याच्यानंतर 9 UPSC अटेम्प्टचे इंटरव्ह्यूज दिले सर. 9? येस सर. 9 अटेम्प्ट? येस सर. 9 अटेम्प्ट एक्झाम्स क्लिअर करून आणि लास्ट मोमेंटपर्यंत आय वॉज स्ट्रायव्हिंग व्हेरी हार्ड. आणि ह्या प्रत्येक एका वर्षाला एकच इंटरव्ह्यू देऊ शकत होतो. हे प्रत्येक वर्ष मला एक डिफरंट शरद मला बनवायला भेटला. मला स्वतःला एक लिफ्ट करता आलं एका स्टेजवरून दुसऱ्या स्टेजवर. इंग्लिश शिकायचं असेल तर मी 2005ला माझ्या स्वतःच्या सुट्टीवर 2 महिने येऊन पुण्यामध्ये येऊन इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचे पुढचे 3 वर्ष मी माझं इंग्लिश चांगलं व्हावं यासाठी मी आमच्या शाळा कॉलेज तिथे जाऊन दर सुट्टीवर जाऊन माझा वेळ खर्च करून सगळ्या लहान मुलांचे क्लासेस घ्यायचो, कम्युनिकेशन क्लास, कम्युनिकेशन स्किल्स. त्यानंतर मग त्याचाच एक पार्ट होता की मी माझ्या जो प्रोफेशनल, तुम्ही ह्या तोफांबद्दल बोलला, तर याचा एक प्रोफेशनल कोर्स होता. तर त्या कोर्समध्ये मी नाशिकमध्ये स्कूल ऑफ आर्टलरीमध्ये जाऊन एक कोर्स केला की ज्याच्यामध्ये मी एक्सलंट आलो. मला अल्फा एक्सरे हा ग्रेड भेटला. त्यानंतर हेच माझे UPSC अटेम्प्ट करत असताना माझे एक CEO भेटले की शरद, वाय डोंट यू गो फॉर लॉंग गनरी स्टाफ कोर्स, की हा तोफांचं तू हाईस प्रशिक्षण घे, तुझे जे प्रयत्न चालू आहे UPSCचे चालू दे, पण हा कोर्स करतो की जेणेकरून तू सगळ्यांचा इन्स्ट्रक्टर बनशील, एक शिक्षक बनशील तोफखान्याचा. हे करत असताना माझे UPSC अटेम्प्टही चालू होते, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंटही चालू होती कंटिन्युअस. आणि हा कोर्स करताना मला असं वाटलं की शरद यू नीड टू वर्क, जशी तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं की कमांडोज पाहून मला एक असं वाटायचं की यार दे हॅव समथिंग स्पेशल. ते घटनेबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जिथे मी कमांडोज पाहिले होते आणि मला एक मौका भेटला की मी कमांडो कोर्स करायला जावं की नाही. मी फिजिकली खूप ॲव्हरेज होतो. माझं पळणंही 30 मिनिटात, जिथं मुलं 24, 21, 22, 23 मिनिटात 5 किलोमीटर पळायचे, आय वॉज 26-27 मिनिटात ॲव्हरेज फिजिकल होतं माझं. बट माय माइंड पॉवर या माझी इंटरनल जी शक्ती असते म्हणतो मी की आपण आत्मिक, मी एवढी स्वतःला तयार केलं होतं की शरद यू विल नॉट स्टॉप. मी त्या कोर्सला जायचं ठरवलं. मी कमांडो कोर्स, जो की जगातला दुसरा हार्ड कोर्स आहे की जो कम्प्लीट जगातला दुसरा हार्ड कोर्स. इस्रायली कमांडो कोर्स इज वन ऑफ द टफेस्ट कोर्स. अँड इंडियन कमांडो कोर्स, दॅट आर्मी कमांडो कोर्स, घातक कमांडो वी कॅन से, तर हा एक सेकंड टफेस्ट कोर्स आहे. तिथले बेळगावचे तुम्ही टेरेन. काय अनुभव आहे त्यातले सर? हा कोर्स 35 ते 40 दिवसाचा कोर्स आहे. बरं. त्याचा टेन्युअर. आणि हा ज्या दिवशी तुम्ही त्यामध्ये ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जाता तेव्हापासून तर प्रत्येक क्षणाचे आणि प्रत्येक तासाचे ते एक वेगवेगळे अनुभव असतात. तुम्ही वेगवेगळ्या पट्ट्यातून जात असता. त्या कोर्समध्ये कॅज्युअलिटीज लागू आहे सर. तुम्ही मेला तरी ते गव्हर्नमेंटला ॲक्सेप्टेड आहे. तुमचा ट्रेनिंगमध्ये मृत्यू झाला तरी ते ॲक्सेप्टेड आहे, कारण तो तेवढ्या लेवलच्या हार्डशिपवर बनवलेला कोर्स आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्या लेवलला काम करणं अपेक्षित आहे जिथे तुमची फिजिकल स्ट्रेंथ विल बी दी टफ, विल बी द हायेस्ट, युअर मेंटल टेनॅसिटी विल बी दी हायेस्ट, अँड युअर माइंड टू टेक डिसिजन्स हेही टॉप ऑर्डरला किंवा खूप हाय लेवलचं असेल. तर ह्या सगळ्या लेवलवर तुम्हाला पॅरामीटरवर तुम्हाला चेक केलं जातं. याच्यातले खूप सारे अनुभव आहेत की ज्यांनी मला टफ बनवलं, ज्यांनी मला करेजियस बनवलं. एखादा अनुभव सांगा सर. याच्यामध्ये तुमच्या टफनेसची परीक्षाच घेतली गेली. खरं म्हणजे खूप असतील, पण एक सांगा सर.
टेल यू की लिडो ऍक्टिव्हिटी असते, लिडो जम्प एक ऍक्टिव्हिटी असते कमांडो बरं. फोर्समध्ये. हा बेळगावच्या ज्युनियर लीडर्स विंग मध्ये होतो, JL विंग म्हणून. हो. तिथे 3 पाण्याचे तलाव असतात, स्विमिंग पूल्स असतात. त्याच्यात 3 आपले जसे मोबाईलचे टॉवर्स असतात ते हो. टॉवर्स असतात, आणि ते टॉवर्स एकमेकांना एका छोट्याशा एक अर्धा फूट किंवा आपण म्हणतो एक फळी असते, त्यांनी ब्रिज टाईप कनेक्टेड केलेले असतात. बरं. तिन्ही टॉवर वेगवेगळ्या थोड्या थोड्या डिस्टन्सवर. एक टॉवर दुसऱ्या टॉवरला कनेक्ट केला होता एका ब्रिजने, आणि बरं. त्याच्यावरती मध्यभागी ऑलमोस्ट आतमध्ये 20 ते 25 मीटर डिस्टन्स असेल, आणि त्याच्यामध्ये शिड्या होत्या. बरं. शिड्या त्या चढून जायचं आणि परत त्या टॉवर दुसऱ्या टॉवरकडे जायचं, असं असतं. आणि तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जम्प कराल, जम्प करून तो टॉवर चढाल. टॉवर चढल्यानंतर तुम्ही त्या छोट्याशा, जिथं फक्त एक पाऊल ठेवू शकतो तेवढ्याच अंतरावरून तुम्ही चालाल, आणि हे जमिनीपासूनचं अंतर 55 ते 60 फूट असेल. बापरे. आणि हे चालताना तुम्ही घाबरला, तुमच्याच पाय जर लटपटले, तर यू आर नॉट पास्ट. तुम्ही ती बापरे. टेस्ट पास नाही. तुम्हाला ते विदाऊट फिअर तुम्ही तिथून जायलाच हवं. तुम्ही त्यानंतर त्या मध्यभागी गेल्यानंतर त्या शिड्या हलतात, त्या शिड्यावर चढायचे, आणि वरून तुमच्या नावाचा जयघोष करून एक जोश दाखवायचे की कमांडो शराद, तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं, आणि परत त्या शिड्या उतरायच्यात आणि दुसऱ्या टॉवर पर्यंत जायचंय. आणि त्या दुसऱ्या बरं. टॉवर पर्यंत पासून तिसऱ्या टॉवर पर्यंत जाताना मध्ये तुम्हाला एका ठिकाणी क्रॉल करत गेल्यानंतर वरून त्या पाण्यात उडी टाकावी लागते एका बरं. रायफलच्या शूटवर. सर तो इव्हेंट असा होता की माझी पहिली वेळ होती. आय वॉज व्हेरी ॲव्हरेज इन म्हणजे ह्या गोष्टींमध्ये फिजिकल स्टँडर्ड ते इट वॉज जस्ट इम्प्रुव्हिंग स्टेप बाय स्टेप. मी वरती पाण्यात चढलो, वरती टॉवरवरती चढलो, आणि मधला जो फळी होती की जी ऑलमोस्ट 10 ते 12 मीटर असेल त्या शिडीवरती चढण्यापर्यंत, तर मध्येच मी लटपटायला लागलो. मी तिथे खाली बसलो, धरून बसलो की खाली इकडे पडेल, राईटला पडेल, जीव गेला, किंवा खाली पाणी स्विमिंग पूल होता, बट दॅट इज 55-60 फूट वॉज व्हेरी, आणि खूप भीतीदायक वाटलेले आम्हाला. ते सगळ्यांनाच वाटतं जनरली ते. सो द कमांडो फ्रॉम दी डाऊन साइड वॉज स्टेअरिंग इट. त्यांनी मला बसलेलं पाहिलं. मी हळूहळू असा रेंगत चाललेलो, हळूहळू चाललो की इकडे पडतोय का इकडे पडतोय. तर त्यांनी बोलले, कमांडो शरद क्या हुआ? तर बोला, साहब कुछ नहीं, डर लग रहा है. बोला, उधर ही आप फ्रंट रोल काटोगे. म्हणजे आपण गावाकडे कोल्हाट्या उड्या खातो. हो, कोल्हाट्या उड्या. बर. बोला, एवढ्या हाईटवर तिथे तू कोल्हाटी उडी खाणार, फ्रंट रोल काटणार तू. म्हटलं, सर शक्यच नाही, मला चालत जाणं शक्य नाही, तिथे घाबरतो मी. तिथे एवढ्या उंच कोल्हाटी उडी कशी खाणार? बोला, शरद कोल्हाटी उडी खाणार नाही तर मी वरती येईल. आणि ते वरती येईन, आणि ती एक भीती असायची की इन्स्ट्रक्टर आमच्या जवळ आले तर आम्ही खूप घाबरायचो. बिकॉज इन्स्ट्रक्टरची खूप जोश असतं त्यांच्या, म्हणजे त्यांची ऑलरेडी एनर्जी हाय लेवलला असते. त्याच्याबद्दल मी सांगेल तुम्हाला. तर त्यांनी मला जो त्या आवाजात दरारा होता, मी पुढचे 2 ते 2.5 मिनिटं तो एक फ्रंट रोल काढत होतो, एक कोल्हाटी उडी जीव मुठीत घेऊन त्या हाईटला. आणि त्यावेळेस मी ठरवलं की शरद, जीवनात इथे घाबरायचं नाही. सेन्सिबली मी ती ज्यावेळेस तुम्ही करता, त्यांनाही माहिती हा पडू शकतो, मलाही माहिती मी पडू शकतो. स्टील दे आर वर्किंग ऑन मी टू बिल्ड माय कॉन्फिडन्स, टू रिमूव्ह माय फिअर्स, टू माझ्या अल्टिमेट फिअर्स त्या कमी करण्याचा ते प्रयत्न करतायत. सो आय थिंक की मरणार नाही आहे मी. आय विल नॉट डाय, नॉट टुडे ॲट लिस्ट. सो मी तो फ्रंट रोल पूर्ण केला, आणि त्यानंतर मी जे उठलो, मी इकडे बघितले नाही, माझा तोलही लटपट होऊ दिला नाही. त्याच्यानंतर आमच्या त्या परत 5-6 वेळा आमच्या प्रॅक्टिस झाल्या किंवा त्या टेस्ट झाल्या, तर त्यावेळेस मी कधीच त्या ब्रिजवर थांबलो नाही. मी फाट जायचो, मोठ्याने ओरडायचो, कमांडो शरद. परत पुढे गेल्यानंतर गोळी आल्या, कमांडो शरद जम्प केले तयार आहे, आणि जम्प करायचो. इट इज लाईक दॅट की सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, ही तर एक ऍक्टिव्हिटी, अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्यात की आम्हाला एका डोंगर आहे तिकडे खूप मोठे मोठे, आणि जसं आपण इथे खूप सारे सपोर्ट घेऊन माउंटन क्लाइम्बिंग करतो किंवा रॉक क्लाइम्बिंग करतो. आम्ही जस्ट रोड, तुम्हाला टेरेन माहित नसतो, काय नसतो, तुम्हाला अचानक तिथे नेलं जातं आणि तुम्हाला तिथून डोंगरावरून कॅराबिना वगैरे लावून तुम्हाला खाली टाकलं जातं. आणि त्याच्या अगोदर दॅट इज नॉट व्हेरी, म्हणजे इन्स्टंट पार्ट नसतो तो. हा याच्या अगोदर तुमच्या 100 ऍक्टिव्हिटी जीव घेण्या झालेल्याच असतात.
तर ती ऍक्टिव्हिटी करायला गेलो तर आमच्या हातात बळ नव्हतं की एवढा मोठा डोंगर तो रस्सीने वरती चढायचा कसा. महाराजांचं एक माझे मित्रही सांगायचे की शरद तूच हे करणार आहे. म्हणजे मी मराठा रेजिमेंटला बिलॉंग करतो की मराठा रेजिमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिवसातून 50 वेळा तरी जय जयकार केला जातो. काही गोष्टी करताना तुमच्या टीममध्ये ज्यावेळेस तुम्ही डिसेंबरला होता, असेंबल होता, महाराजांचं नाव येतं आणि मी ते नाव घेऊन जे सुरुवात करायचो कोणत्याही ऍक्टिव्हिटी, छत्रपती शिवाजी महाराज की जे अंगात बळ यायचं, त्या रस्सीने झाप 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 चढायचं, थकलो कुठे परत नाव घ्यायचं. शरद यू कांट गिव्ह अप, यू आर अ मराठा, मराठा आहेस तू, महाराजांचं वारसा आहे तुला, महाराज आहेत. आणि ह्या गोष्टीने आम्ही ते स्लेदरिंग, हेलिकॉप्टर जम्प्स, रॉक क्लाइम्बिंग्स, अनाम कॉम्बॅट, 40-40 किलोमीटरचे लॉंग मार्च, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या उत्साहाने, त्या उमेदीने आणि त्या जोशाने करायचो सर. अशा खूप साऱ्या इव्हेंट आहेत की ज्यामध्ये माझे मित्र म्हणजे 1-2 शहीद झाले त्या माझ्याच कोर्समध्ये. तर ह्या गोष्टी आम्हाला खूप कमजोर करणाऱ्या होत्या. बट अल्टिमेटली आम्ही ठरवलं की नाही, यू कांट बी वीक, तुम्ही कमजोर पडू शकत नाही. व्हॉट यू हॅव टू चूज इज युअर ऑप्शन. म्हणजे कोणतीही घटना तुमच्या बरोबर घडते याच्यावर कोणाचं बंधन नसतं सर. बट त्या घटनेच्या एक्झॅक्ट नंतर व्हॉट यू चूज, वेदर यू चूज करेज और वेदर यू चूज फिअर, हा महत्वाचा भाग. आम्हाला तिथे शिकवले की यू नीड टू टेक अ करेज. तुम्हाला धाडस बांधायलाच हवं. नीड टू चूज करेज, यू कांट गिव्ह अप. तुमच्याबरोबर कितीही वाईट घटना झालेली असो, तुम्ही कितीही वाईट परिस्थितीत असो, तुम्ही पाकिस्तानमध्ये बंदी असो, तुम्ही पाकिस्तानचे प्रिझनर्स ऑफ वॉर असो, तुमचं महत्वाचं काम आहे तिथून निसटून पडणं. मग तुम्ही म्हणाल की माझ्या शरीरात बळ नाही, मी 10 दिवस खाल्लेले नाही, मला रस्त्याने, तुम्ही जंगलातून पळा, वेळेला किडे खा, साप खा, पण तुम्हाला तुमच्या मातृभूमी परत यायचं. दिस इज व्हॉट द कमांडो कोर्स इज सायकोलॉजिकली मेन फॉर. की वी आर मेंटली सो मच टफ, मेंटल टेनॅसिटी एवढी हाय लेवलला असते की तुम्ही अशक्य गोष्टींकडे अशक्य म्हणून पाहत नाही. तुम्ही तिथे करेज किंवा धाडसला एकत्रित करता. ॲट द सेम टाइम यू चूज करेज अँड यू मूव ऑन. दॅट्स इट. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर न हो. करेक्ट सर, करेक्ट करेक्ट. आपली ही मिलिटरी आहे, असे सोल्जर आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. 26 जानेवारी आम्ही साजरी करणार आहोत. त्या ध्वजाला वंदन करताना काय मागायचं ते ध्वजाला, तुम्ही काय सांगाल सर? लकीली सगळ्यांना आपण ज्या ठिकाणी आहोत, तुम्ही शिक्षक होतात, इथे कॅमेरामॅन आहेत, ते त्यांचं काम करतायत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, एव्हरी फील्ड ऑफ लाईफमध्ये प्रत्येक जण आपापलं काम करत पुढे जात असतो. आणि आय एम व्हेरी लकी की मी शेतकरी कुटुंबातून येऊन मला देशसेवेचा मौका भेटला. देशसेवा करत असतानाही मला असा मौका भेटला की मी अशा गोष्टी चूज केल्या की जिथे मला स्वतःला काहीतरी कॉन्ट्रीब्युटेबल प्रूव्ह करता येईल. 26 जानेवारीच्या उपलक्षावर आपण खूप सारी गोष्टी एकमेकांना सांगू शकतो. जनरली खूप सारे मेसेज येतात. जनरली आपण आपल्या पार्टला जे करता येईल, आपण आपल्या पार्टला आपली सिस्टम व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपण आपल्या सिस्टममध्ये प्रामाणिकता, ऑनेस्टी, सिन्सिरिटी अँड पॅट्रिऑटिझम ह्या गोष्टी आपल्या लेवलला इन्शुअर केल्या पाहिजे. मला असं वाटत नाही की फक्त आपण एकमेकांना लेक्चर्स देऊन किंवा कुणामध्ये इंजेक्ट करू शकत नाही. इट इज इनबॉर्न सर. वी हॅव टू इंजेक्ट इन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःमध्ये इंजेक्ट करायला. खूप छान शब्दप्रयोग वापरलात. येस सर. मूळ हा शब्द माझ्या आठवणीप्रमाणे विन्स्टन चर्चिलचा आहे सर. ते असे म्हणले होते. त्यांना विचारलं होतं कोणी की तुमचे पुतळे तुमच्या देशामध्ये व्हायला पाहिजेत, बर, जागोजागी व्हायला पाहिजेत, करेक्ट, एक राष्ट्रीय नेता म्हणून. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की पुतळे नाही, चर्चिल आमच्या रक्तात आला पाहिजे, विचारात आला पाहिजे. करेक्ट सर. तो आमचा ब्लड ग्रुप बनला पाहिजे. एक्झॅक्टली. देशभक्ती ही दिखावा नाही,
तर Yes, sir. देशभक्ती ही आमच्या रक्तात आली पाहिजे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. इट सिन्सिअर अटेम्प्ट असले पाहिजे आपल्याला आपलं काम करताना सर. वी हॅव टू डू अ मिनिंगफुल ॲक्टिव्हिटीज डे टू डे लाईफमध्ये. इट्स नॉट अ वन डे ॲक्टिव्हिटीज. रोज काम करतो त्यामध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यात आपण हलकासा प्रामाणिकपणा ठेवला, हलकासा ऑनेस्टी ठेवली आणि शिकण्याचा, आपण म्हणतो की चांगल्या गोष्टी शिकण्याचा, चांगल्या सवयींचा गुलाम होण्याचा प्रयत्न केला, तर आपण चांगले राष्ट्रभक्त होऊ याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. जे काम कराल ते प्रामाणिकपणे करा, जेवढं कराल तेवढं प्रामाणिकपणे करा. लोक काय करतायत तुम्ही त्यांना ज्ञान देऊन सांगू नका, ते कळतील ज्यावेळेस तुम्ही चांगली ऍक्टिव्हिटी कराल किंवा चांगलं काम कराल, लोक आपोआप फॉलो करतील. अँड आफ्टर ऑल जसं माझं म्हणणं आहे की मला कसं वागायचं इट्स माय चॉईस, तुम्हाला कसं वागायचं हा तुमचा चॉईस आहे. आय कांट फोर्स यू. मी तुम्हाला सांगू शकतो की सर आपण प्रामाणिकपणे राहावं, बरं हा राहायचा का नाही हा तुमचा चॉईस आहे किंवा हा माझा चॉईस आहे. आय हॅव टू डिसाईड. इट्स मी टू डिसाईड हाऊ टू बिहेव. सो आपल्या लेवलला आपण थोडीशी पॅट्रिऑटिझम पाळली पाहिजे. देशाच्या ज्या गोष्टी ज्या देशासाठी योग्य आहेत त्या राज्यघटनेने आपल्याला दिलेल्याच आहेत, त्या आपण वाचून त्याच्यावर 50% जरी अंमल करण्याचा प्रयत्न केला तर वी आर पॅट्रिऑटिक. जे आपल्याला कर्तव्य दिली त्याचे 50% जरी आपण केले तर वी आर पॅट्रिऑटिक. प्रामाणिकपणे. दॅट्स व्हॉट. आणि आमच्या लाईफमध्ये, सोल्जरच्या लाईफमध्येही आम्ही नेहमीच ध्वजाला सलामी द्यायचो. वी वेर अपराईट, वी वेर डिसिप्लिन, वी वेर पंक्च्युअल. ज्यावेळेस आम्ही राष्ट्रपतीला ध्वज द्यायला जायचो, तो जर आमचा 6ला किंवा 6:30ला जो टायमिंग दिला त्याला ध्वज फहरणार असेल तर वी वेर पंक्च्युअल ॲट दॅट टाइम. तर पंक्च्युअलिटी इज अ पॅट्रिऑटिझम. यू आर, म्हणजे तुम्ही अपराईट आहात ते इट्स अ पॅट्रिऑटिझम. तुम्ही दिलेला शब्द पाळता, दिलेले प्रॉमिस पाळता, तुम्हाला तुमच्या दिलेल्या ड्युटीज पाळता, ते पॅट्रिऑटिझम. सो इट्स अ व्हेरी लॉंग टर्म, खूप मोठी टर्म आहे ती. बट फॉर अ सोल्जर इट बेसिकली 2 years every day we are injected by a patriotism. Every day we are taught how to be unselfish, how to be a courageous, how to be a part of a team, how to think about others first, how to think about your nations, how to build a team. तर ह्या गोष्टी करता करता पॅट्रिऑटिझम आपोआप इंजेक्ट होत राहतं सर आमच्यामध्ये.